जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महारिव्हिजन सिरीज मध्ये. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 1 पासन. कोणती नाटके हर्षवर्धन यांनी लिहिलेली आहेत? तर हर्षवर्धन यांनी प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद ही तिन्ही नाटके लिहिलेली आहेत. हर्षवर्धन हे वर्धन राजघराण्याशी बिलॉंग करत होते. वर्धन राजघराणे यालाच पुष्यभूती राजघराणं असं पण म्हणलं जायचं, ज्याचे फाउंडर होते हर्षवर्धन यांचे वडील प्रभाकर वर्धन. हर्षवर्धन यांच्या काळामध्ये चायनीज ट्रॅव्हलर झुआंग झँग हे आलेले होते. पुढचा प्रश्न, काँग्रेस काँग्रेस स्थापनेसंदर्भातील सुरक्षा झपट सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारले आहे? तर याचं उत्तर आहे बिपिन चंद्र यांनी नाकारलेले आहे. सुरक्षा झपट सिद्धांत म्हणजे सेफ्टी वॉल थेअरी हा ए.ओ. ह्यूम यांनी कन्सेप्ट दिलेला आहे. काँग्रेसची स्थापना 1885 ला झालेली आहे आणि ह्या वेळेसचे व्हॉइसरॉय होते लॉर्ड डफरे. मित्रांनो, आपण काँग्रेस आणि सेफ्टी वॉल थेअरी याच्याबद्दल ऑलरेडी पूर्ण डिस्कशन आपल्या आधीच्या व्हिडिओत केलेलं आहे. बघितलं का? पीवायक्यूचं इम्पॉर्टन्स किती आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. त्याला निजाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता. त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्याने आसफ जाही राजघराणे स्थापन केले होते. त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचा निजाम म्हणून ओळखले जाते. तर तो मनुष्य कोण आहे, तो व्यक्ती कोण आहे आपल्याला असं विचारलंय, तर त्याचं उत्तर आहे चीन लिन खान. मित्रांनो, आता एवढ्या माहितीवरून आपल्याला एक्झामिनर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. ओके, की दख्खनचा गव्हर्नर कोण आहे, किंवा जोड्या लावामध्ये येऊ शकतं की इकडे राजघराणे आणि इकडे फाउंडर किंवा ओके त्या राजघराण्यातील कोणता पण एखादा सुलतान किंवा राजा. ओके, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे एक्झामिनरनं ही जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला हिडन हिंट आहे की अपकमिंग एक्झाम मध्ये येऊ शकते. ओके, तर आता लक्षात घ्या, हैदराबाद शहरामध्ये चार मिनार, त्यानंतर फलक फलकनुमा पॅलेस, त्यानंतर आहे मक्का मस्जिद, आणि हैदराबाद हे शहर मुसी रिव्हर वरती लोकेटेड आहे. ओके, आता हैदराबाद आणि सिकंदराबाद या दोन शहरांना ट्विन सिटी असं म्हणलं जातं. ही दोन्ही शहरे हुसेन सागर ह्या मानवनिर्मित लेक पासनं सेपरेट झालेले आहेत. आता हे हुसेन सागर लेक इब्राहिम कुतुबशाह याने 1562 मध्ये बांधलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न, मराठा साम्राज्यात मूळतः काही उणिवा होत्या ज्यामुळे त्यांचा अधःपात झाला. पुढीलपैकी कोणती त्यामधील एक नव्हती? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ह्या तिन्ही पण मराठा साम्राज्याच्या डाऊनफॉलच्या उणिवा होत्या. आता बाकीचे कोणकोणते कारण होते ते आपण पाहूया. मराठा साम्राज्यातील जे राजे होते ते काय करायचे, ते रेड टाकायचे दुसऱ्या राज्यावरती, तर त्याच्यामुळे नवीन शत्रू निर्माण झाले होते. त्यानंतर मोर टॅक्स, जास्तीचा कर ते सामान्य नागरिकावरती आकारायचे. पुन्हा इंटरनल म्हणजे आंतरिक विकनेसपणा होता, आंतरिक त्यांची इनकॅपेबल लिडरशिप होती, आणि लॅक ऑफ युनिटी आणि दूरदृष्टीचा विचार ते करत नसायचे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रिटिशरांकडे एक तर अपडेटेड वेपन होते. ओके, त्यानंतर सुपिरियर डिप्लोमॅटिक स्किल होतं आणि स्पाय सिस्टीम. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. अजातशत्रू बाबत कोणती विधाने बरोबर आहेत? त्याचे नाव कुनिक सुद्धा होते. तो हर्यक घराण्याचा शेवटचा शासक होता. अच्छा, त्याच्या शासन काळात राजगृह हे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली होती. त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले होते. तर मित्रांनो, ए, सी आणि डी याचं बरोबर विधान आहे. तर
हा शेवटचा नाही, सेकंड शासक होता. आणि ह्या डायनेस्टीचे हरियंक डायनेस्टीचे फाउंडर यांचे वडील बिंबसार होते. बिंबसार आणि अजातशत्रू हे दोन्ही पण कंटेम्पररी होते बुद्धांचे. अजातशत्रू हा गौतम बुद्धांचा शिष्य होता. त्याच्यामुळे त्याची पहिली परिषद, बौद्ध परिषद राजगृहमध्ये झालेली होती. ओके. अजातशत्रू याने पाटलीपुत्र ह्या सिटीची निर्माण केलेला आहे, पाटलीपुत्र. त्यानंतर आपल्याला बघा आता अजातशत्रू बद्दलची माहिती, बुद्धिस्ट स्कल्पचर, त्रिपिटका आणि जैन अगामास या यातून आपल्याला यांची माहिती मिळते. ओके मित्रांनो, आपण पुढे तुम्हाला एक प्रश्न असा पण पाहायला मिळेल की मग महा ओके महाजनपदे, तर महाजनपदाची माहिती खालीलपैकी कोणकोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. ओके, तर तशाच पद्धतीने हा पण प्रश्न कदाचित फॉर्म होऊ शकतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालानुसार मांडणी करा. ओके, तर कलकत्ता होतं 1686, सुरत 1613, मद्रास आहे 1639 आणि बॉम्बे आहे 1668 मध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 2, 3, 4, 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता. तर याचं उत्तर आहे भगतसिंग. ओके, भगतसिंग यांनी ओके हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन याचे ते मेंबर होते, ज्याची इस्टॅब्लिशमेंट 1924 मध्ये झालेली होती. ओके, नवजवान भारत सभा 1925 आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1928 याचे ते HRSA याचे ते फाउंडिंग मेंबर होते. मित्रांनो, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेले महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा प्रश्न आपलं पुढचं थोडं आपण इन्फॉर्मेशन घेऊया. दामोदर चाफेकर, मित्रांनो यांच्याबद्दल आपण ऑलरेडी दोन वेळेस 2 व्हिडिओ मध्ये बघितले आहेत. ओके, चाफेकर म्हणलं की लक्षात यायला पाहिजे चाफेकर बंधू. ओके, बालकृष्ण हरी हे त्यांचे बंधू होते. पुन्हा वसुदेव चाफेकर. तर ह्या तिघा भावांनी काय केलं होतं, तर यांनी जो रँड नावाचा कमिशनर होता, ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेग आलेला होता ना, त्यावेळेस पुण्यात तो असिस्टंट कलेक्टर होता, सॉरी रँड हा. तर त्याचं लक्ष एवढं व्यवस्थित नसायचं सामान्य जनतेकडे, तर त्याच्यामुळे ह्या चाफेकर बंधूंनी याला गोळी घातलेली आहे. आता पुढचं पाहूयात आपण अरविंद घोष यांच्याबद्दल. अरविंद घोष ओके हे यांनी ना इंग्लिश न्यूजपेपर बंदे मातरम याची सुरुवात 1905 मध्ये केली होती. याच्यामध्ये ते काय करायचे, ते प्रमोट करायचे रॅडिकल मेथड्स. 1910 मध्ये त्यांनी काय केलं, हे राजकारणापासून त्यांनी विड्रॉ करून घेतला होता मग, आणि ते स्पिरिच्युअलिटीकडे गेले होते. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा त्यांना ना 3 वेळेस जेल झाली होती आणि त्यामध्ये 2 वेळेस त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लागलेला होता. आता हे स्पिरिच्युअलिटीकडे गेले होते 1910च्या नंतर. त्याच्यामुळे त्यांचं नाव त्यांना अजून एक नाव दिलेलं आहे की द प्रोफेट ऑफ इंडियन नॅशनलिझम. ओके, त्यानंतर लक्षात ठेवा यांनी काही पुस्तके लिहिलेली आहेत, जसं की द लाईफ डिवाइन, पुन्हा सिंथेसिस ऑफ योगा, आणि अजून एक आहे सावित्री. ही त्यांची काही म्हणजे त्यांनी खूप पुस्तक लिहिलेली आहेत, त्यापैकी ही काही फेमस पुस्तक आहेत. त्यानंतर लक्षात ठेवा त्यांनी इंटिग्रल योगा याची सुरुवात मीरा अल्फसा यांच्या सोबत
केलेली होती आणि याची सुरुवात त्यांनी पोंडिचेरी इथे केलेली होती. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? फैजपूर बद्दल आपल्याला विचारलंय, तर ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. या अधिवेशनाच्या आयोजनात नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तर याच्यात तिन्ही बरोबर आहेत. याचे जे अध्यक्षस्थान होते तर हे शंकरदेव यांनी नसून जवाहरलाल नेहरू यांनी अध्यक्ष होते ते. आता हे सेशन केव्हा झालं होतं, तर फैजपूर सेशन झालं होतं. हे 50वा INC म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन होतं, जे की 1936 मध्ये झालेलं आहे. आता साने गुरुजी म्हणजे साने गुरुजी म्हणलं की आपल्या लक्षात यायला पाहिजे श्यामची आई, ही त्यांची फेमस नॉवेल आहे. याच्यावरती पण ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न. आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला. तर त्याचं उत्तर आहे वसाहतवादांच्या आर्थिक समीक्षेद्वारे. आता मित्रांनो, इकॉनॉमिक्स इथं आपल्याला आले, तर इकॉनॉमिक्स म्हणलं की आपल्याला काय काय लक्षात यायला पाहिजे? दादाभाई नौरोजी ज्यांना आपण ग्रँड ओल्ड मॅन असं म्हणतो, हे पहिले इंडियन होते जे की मेंबर होते ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमर्सचे. तर यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, त्याचं नाव आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. ओके. त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ, त्यानंतर 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन याची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील ए व बी विधान वाचून पर्याय उत्तरातील योग्य पर्याय निवडा. तर भारतीय समाज व्यवस्थेची 7 जातीमध्ये विभागलेला उल्लेख मेगॅस्थेनिक्स याने केलेला आहे आणि मेगॅस्थेनिक्स जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतोय. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. हे दोन्ही बरोबर आहेत आणि बी त्याचं बरोबर रिझन आहे. आता ही 7 जाती कोणत्या आहेत त्याच्यानुसार ते बघूयात आपण. मेगॅस्थेनिक्स नुसार 7 जाती होत्या: शेतकरी, त्यानंतर वितंडवादी, त्यानंतर मेंढपाळ, दुकानदार, अवेक्षक, सैनिक आणि जे लोक राज्याच्या सार्वजनिक व्यवहाराबद्दल विचार विनिमय करतात ते लोक. तर अशा 7 मध्ये त्यांनी डिवाइड केलेलं होतं. मॅगेस्थेनिक याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. मॅगेस्थेनिस हा राजदूत होता कोणाचा? तर सेल्युसिड निकोलस वनचा. तो राजदूत कुठे होता, कोणाच्या कोर्टमध्ये होता? तर तो होता चंद्रगुप्त मौर्य यांच्या कोर्टमध्ये. चंद्रगुप्त मौर्य म्हणलं की 321 ते 297 BCE. चंद्रगुप्त मौर्य यांनी सुदर्शन लेख बिल्ड केलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. जोड्या लावायच्यात. आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, कुतुबशाही, बरीदशाही. तर आदिलशाही म्हटलं तर मित्रांनो आपल्याला लक्षात यायला पाहिजे विजापूर. निजामशाही म्हणलं की अहमदनगर. इमादशाही होत आहे बेरार आणि कुतुबशाही गोलकोंडा आणि बरीदशाही बिदर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता अंबरचा सवाई राजा जयसिंग. त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले होते. त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले. पुढील किती ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधले नाही? तर 5 दिलेले. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2 ठिकाणी याने जंतर मंतर बांधलेले नाही. ते उत्तर ओके. तर कोणकोणत्या ठिकाणी त्यांनी तर उदयपूर आणि इलाहाबाद मध्ये नाही बांधलं. बनारस, उज्जैन, मथुरा
पुन्हा दिल्ली आणि उज्जैन आहे, अजून बनारस, अजून जयपूर. ओके, ह्या 5 ठिकाणी त्यांनी जंतर मंतर बांधलेलं आहे. आता सवाई जयसिंग 1699 ते 1743. ओके, नेक्स्ट प्रश्न. उमेलाच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीलपैकी कोणी केला होता? तर याचं उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक यांनी. उलेमा म्हणजे काय असायचे की बघा, हे इस्लाम स्कॉलर असायचे. ओके, जे की इंटरप्रेट करायचे की इस्लामिक लॉ कोणता इस्लामिक लॉ आहे ते कोणता नाहीये, हे उलेमा ठरवायचे. आता फिरोज शाह तुगलक म्हणजे हे तुगलक डायनेस्टीचे फाउंडर कोण आहेत? घ्यासा उद्दीन तुगलक 1320 मध्ये. मोहम्मद बिन तुगलक हे लक्षात यांच्या काळामध्ये मित्रांनो इबन बतुता जो की मोरोक्कोचा ट्रॅव्हलर होता तो आलेला होता, ज्याने इबन बतुता याने रिहाला हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांना भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. त्याच पुढील संस्थाने होती. तर कोणकोणती संस्थानांना विरोध होता? तर त्रावणकोर आणि भोपाळ. बाकी वडोदरा, बिहार यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तर त्रावणकोरचे दिवाण होते सर सी पी रामास्वामी अय्यर. त्यानंतर भोपाळचे नवाब होते हमीदुल्ला खान, जे की मुस्लिम लीगचे फार क्लोज होते. अजून कोणकोणत्या संस्थानांना विरोध होता? तर मित्रांनो जोधपूर, जुनागड आणि हैदराबाद. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. कार्यकाळानुसार क्रमाने बाबर, हुमायूं, अकबर, जहागीर, शहा, औरंगजेब हे ग्रेट मुघल्स म्हणून गणल्या जायचे. औरंगजेबच्या मृत्यूनंतर लेटर मुघल आणि नंतरचे मुघल असे संबोधले जायचे. तर लेटर मुघलच्या कालावधीचा क्रम लावा. आता मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण सांगतो. बाबर. आता मित्रांनो फक्त रिलॅक्स बसून ऐका. बाबर म्हटलं की फाउंडर येतो 1526 1530. त्यानंतर आहे हुमायूं. हुमायूंने केव्हा राज्य केलं? 1530 मध्ये. त्यानंतर 1530 ते 1540 आणि त्यानंतर 1555 ते 1556 मध्ये. त्यानंतर आला अकबर. अकबरनं राज्य केलं 1556 ते 1605 मध्ये. त्यानंतर आला जहागीर, ज्याला आपण सलीम असं पण सलीम हे पण त्याचं नाव होतं. तर तो होता 1605 ते 1627 मध्ये. त्यानंतर आला शहाजहान. शहाजहानला खुर्रम असं पण म्हणतात. 1627 ते 1658. त्यानंतर आला आलमगीर म्हणजे औरंग्या 1658 ते 1707 मध्ये. औरंग्याच्या नंतर आला आझमशहा 1707 मध्ये. तो मार्च 1707 मधल्या मार्च ते जून पर्यंतच होता. आझमशहाच्या नंतर होता बहादूर शहा, जो की 1707 ते 1712 पर्यंत होता. आता बहादूर शहाच्या नंतर आहे जहांदर शहा, जो की 1712 1713 पर्यंत. त्याच्यानंतर आहे फरुख सियार. फरुख सियार हा 1713 ते 1719. फरुख सियारच्या नंतर रफीउद दराजत, जो की 1719च्या फेब्रुवारी ते जून मध्येच पर्यंतच होता. त्यानंतर आहे शहाजहान 2 1719 मध्ये जून ते सप्टेंबर मध्ये. त्यानंतर आला मुहम्मद शहा 1719 1748. अहमद शहा 1748 1754. आलमगीर 2 1754 ते 1759. त्यानंतर आहे शाह आलम 2 1759 ते 1806. त्यानंतर होता अकबर शाह 2 1806 ते 1837. आणि शेवटचा आहे
बहादूर शाह 2, 1837 ते 1857. ओके मित्रांनो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2, बहादूर शाह, जरा जहादर शाह, मोहम्मद शाह आणि अहमद शाह. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. गंगेच्या मैदानी प्रदेशात भारतातील रिकामजागा टक्के लोक सामावून घेतले जाते. तर 23% लोक सामावून घेतले जायचे. आता गंगेच्या मैदानी प्रदेश यालाच आपण अजून एका नावाने ओळखतो, ते म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके, जिथं असं मानलं जातं की बर्थ आहे एन्शंट कल्चरचं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी दोन विधान विचारात घ्या. दोन्ही अर्धगोलात 10 ते 20 अंशास वाळवंट आहे. 10 ते 20 अक्षांशात पावसापेक्षा बाष्पीचे प्रमाण अधिक आहे. तर मित्रांनो, ए चूक आहे, बी बरोबर आहे. आता हे बाष्पीचं प्रमाण का जास्त आहे इथे, तर बघा, सहारण टाईप चे जे हॉट डेझर्ट आहेत ते ह्याच रेषांशात आहेत. त्यानंतर गोबी हे मिड लॅटिट्यूड डेझर्ट आहे ना, ते पण इथेच आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता ना लक्षात ठेवा, महत्वाचे मुद्दे आपण डिस्कस करूयात. हे जे हे 10 ते 20 अक्षांशात नसून तर हे 15 डिग्री सेल्सिअस, सॉरी 15 ते 30 नॉर्थ साऊथ या अक्षांशात आपल्याला वाळवंट पाहायला मिळतात. ओके, तर ह्या ह्या अक्षांशात आपल्याला वाळवंट का पाहायला मिळतात, तर मेजर हॉट डेझर्ट ऑफ द वर्ल्ड लोकेटेड ऑन वेस्टर्न कोस्ट. ओके, सगळे वेस्टर्न कोस्टलाच आपल्याला मेजर हॉट डेझर्ट आहेत. आता तुम्ही जर हे साऊथ आफ्रिकेचा कंटिनेंट बघितला, हे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, आपल्याला सहारा डेझर्ट पण इथंच पाहायला मिळतो, मिळणार का वेस्टर्न कोस्ट वरती. ओके, आता जे डेझर्ट आहेत ना फेमस मोठे मोठे ते बघूयात. ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट जे की ऑस्ट्रेलियामध्ये आहे, कलाहारी आफ्रिकेमध्ये आहे, आटाकामा डेझर्ट साऊथ अमेरिका, मोहावे आणि सोनोरन हे नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. गोबी डेझर्ट आताच आपण बघितलं मिड लॅटिट्यूडचं, हे चायना आणि मंगोलियामध्ये आहे. आणि त्यानंतर टकला मकान टकला मकान हे चायनामध्ये आहे. आणि थार तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, इंडिया पाकिस्तान. तुम्ही थारचे पण लोकेशन बघितले मित्रांनो, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. ओके, राजस्थान इथे इथे काय आलं, वेस्ट कडे आले त्याच्यामुळे. पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारलंय तर मित्रांनो, ऑप्शन नंबर सी याचं चुकीचं विधान आहे. सर देशमुख मराठ्यांनी जमीन महसुलीचा 1 दशांश लावलेला कर, आणि चौथ म्हणजे तर मराठा 1/4 ओके कर लावलेला. आता हे मिसल काय आहे, तर हे सिख राज्याशी रिलेटेड आहे 18th सेंचुरीमध्ये. तर उत्तर फक्त ऑप्शन नंबर 3 सी. पुढचा बघूया, जोड्या लावा. हवाईचा प्रकार, स्ट्रोम्बोलियन प्रकार आणि व्हॅलकॅनियन प्रकार, पेलियन प्रकार. तर हवाईन प्रकार म्हटलं की शांतपणे उफाळतो, स्ट्रोम्बोलियन हा सतत उफाळतो, आणि व्हॅकेलियन प्रकार हा मोठ्या वेगाने उफाळतो, आणि पेलियन प्रकार अति क्षोभम म्हणजे एकदम व्हायलेंट. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. टोनकिनचे आखात. टोनकिनचे आखात म्हणलं की काय, चिनी टोन सॉरी पर्शियन आखात. पर्शियन आखात हिंदी महासागर. अकाबाचे आखात तांबडा समुद्र. ओबचे आखात आर्किटिक महासागर. ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो, याच्यामध्ये कसं असं हे वन लाईनर आहेत, आपल्याला हे पाठच करावं लागणार. त्याच्यामुळं, आणि याच्यामध्ये ऍडिशनल एवढं नाहीये सध्या, एवढं इम्पॉर्टंट आपल्यासाठी. पुढचा प्रश्न पाहूयात. म्हणजे याचे सराउंडिंग कंट्रीज, रेड सी ला कोणते कंट्री सराउंड करतात हे आपण पुढे पाहणार आहोत, त्याच्यामुळे मी आता नाही सांगायला. जोड्या जुळवायच्यात आपल्याला. आता बघा, आगामी
आगामी ही जमात आहे, कुठं आहे ही आहे नागालँड मध्ये. त्याचबरोबर मणिपूर, ओके. त्याच्यात कोहिमा आणि दिमापूर डिस्ट्रिक्ट मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला हे पाहायला मिळतात इथे. कोटा जमात, ज्याला को किंवा कोठार असं पण म्हणलं जातं, हे आपल्याला निलगिरी पर्वत तमिळनाडूत पाहायला मिळतात. मुंडा ट्राईब ही आपल्याला झारखंड, ओके, झारखंड, त्यानंतर बिहार, ओडिसा, वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड आणि बांगलादेशमध्ये पण पाहायला मिळते. ओके. त्यानंतर येतं झुतिया. ही ट्राईब आपल्याला आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, तीज हा हिंदू सण कोणत्या देवाला समर्पित आहे? तर तो आहे माता पार्वतीला समर्पित. आता बाकीचे कोणकोणते महत्वाचे सण आहेत ते बघूयात आपण. तर मकर संक्रांत आणि पोंगल हे सूर्यदेवाला समर्पित आहेत. सरस्वती माता म्हणलं की बसंत पंचमी. शिवरात्र आली की आपले भगवान शिव. पुढचा प्रश्न, चहा या चहाच्या झाडाच्या कोवळ्या पानापासून बनवला जातो. चायनीज जगातील प्रथम चहा पिणारे म्हणून ओळखले जातात. इंग्रजांनी 1829 मध्ये ईशान्य भारतात आसाम चहा प्रथम शोधला. जगातील लोकप्रिय चहा प्रकार आहेत मोठ्या पाण्याचा चायनीज चहा आणि लहान पाण्याचा. मित्रांनो, हे दोन्ही चुकीचे विधान आहेत. याच्यात लक्षात ठेवा, हे जो चायनीज एम्परर होता ना, त्याचं नाव आहे शेन नुंग. आणि हा जो इंग्रज होता ना ज्याने पाहिला, तो आहे रॉबर्ट ब्रूस, ज्याला टी थिप असं पण म्हणतात, चहाचा चोर असं पण म्हणलं जातं. म्हणजे पुढचा प्रश्न, मित्रांनो, हे एक लक्षात ठेवा, सिल्कचा पण शोध न पहिल्यांदा चायनामध्येच लागलेला आहे. ओके. चायनाची कोणती तरी क्वीन होती, ती चहा पित होती एका झाडाखाली आणि त्या झाडावरून काहीतरी ते पांढरं पडलं तिच्या चहामध्ये. तर ती क्युरियस होती, तर तिने ते उकलून बघितलं, तर तिला ते धागे धागे दिसले. ओके, अशी एक स्टोरी आहे. किती खरी आहे किती खोटी आय डोंट नो. पुढील दोन विधानांचा विचार करा. उष्णकटिबंधित सदाहरित वने, तर एक विशिष्ट जातीने विखुरलेली झाडे, उदाहरणार्थ शिसम. आणि उष्णकटिबंधित कदारपणी वने, झाडाच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ, उदाहरणार्थ साग. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता याच्यात आपण ऍडिशनल बघूयात. उष्णकटिबंधित सदाहरित वने, आता बघा सदाहरित वने म्हणजे काय असणार, इथे पाऊस खूप जास्त आहे, इथे पाऊस आहे, हेवी रेनफॉल 200 सेंटीमीटर. आता झाडे कोणती आहे? शिसव, त्याच्यानंतर इबोनी, रबर ट्री आणि बांबू. उष्णकटिबंधीय सदाहरित वने याचे दोन प्रकार असतात, एक तर मॉइस्ट आणि एक तर आहे ड्राय. या प्रकारची वने भारतात सर्वात जास्त आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न आहे पुढे आपल्याला. याच वनांना काय म्हणतात? मान्सूनची फॉरेस्ट, जंगल असे पण म्हणतात. इथे आपल्याला टीक, साल, सँडलवूड ही झाडे पाहायला मिळतात आणि पावसाची रेंज असते 700 ते 200 सेंटीमीटर पर्यंत. ओके मित्रांनो, जस्ट मिनिट, एकच मिनिट. ओके, तर चला सुरुवात करूयात. पुढचा प्रश्न, चेन्नई जवळ एन्नोर हे बंदर नव्याने विकसित झाले आहे. हे देशातील रिकामजागा वे मोठे बंदर असून पूर्व किनाऱ्यावरील रिकामजागा वे मोठे बंदर आहे. तर हे मित्रांनो 12वे आणि 6वे मोठे बंदर आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 2009 मधील वन सर्वेक्षणानुसार जास्त ते
कमी वनक्षेत्र अशा राज्याची मांडणी करा. तर मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. ओके, सी, ए, डी आणि बी. तर म्हणजे बघा, आता ह्याच्यात महत्वाचं काय काय ते लक्षात ठेवा. भारतामध्ये 21.67% फॉरेस्ट कव्हर आहे आणि नॉर्थ ईस्ट मध्ये बघितलं, नॉर्थ ईस्ट म्हणजे सेवन सिस्टर जे स्टेट आहेत त्याच्यामध्ये आहे 65.05%. ओके. ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग हिल्स कनेक्ट ईस्टर्न अँड वेस्टर्न घाट? सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे निलगिरी. उत्तर आहे निलगिरी. आता निलगिरी आलं की लक्षात यायला पाहिजे निलगिरी बायोस्फिअर रिझर्व. ओके, जो की निलगिरीचा पार्ट आहे. निलगिरी हे हिल ट्राय जंक्शन वरती लोकेटेड आहे. कोणकोणत्या ट्राय जंक्शन वरती? कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. निलगिरी याला ब्लॉक माउंटेन असं पण म्हणतात. इथे डोडा बेटा हे हायेस्ट पीक आहे, ज्याची डोडा बेटाची हाईट किती आहे? म्हणजे 2630 मीटर. ओके, पुढचा प्रश्न. अच्छा, स्थलांतरित शेती. मित्रांनो हा प्रश्न फार याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे. स्थलांतरित शेती म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो. स्थलांतरित शेती ही कुठे होती मित्रांनो? तर ही पावसाळी देशामध्ये ही शेती होती. पावसाळी देश म्हणजे काय? मान्सून लँड वरती ही शेती होते. झूम ही आसाम मध्ये होते. पौंड आंध्र प्रदेश, पोनम केरळ, दहिया छत्तीसगड. ओके, आता बाकीचे पण नाव लक्षात ठेवा. लडांग मलेशिया, बुर्मा तौंग्या, बुर्मा सॉरी मित्रांनो, बुर्मा नाही ते बर्मा म्हणायचं मला. बर्मा मध्ये याला काय म्हणतात? तौंग्या. श्रीलंकेमध्ये याला म्हणतात चेना. आणि आपल्या नॉर्थ ईस्ट मध्ये याला काय नाव आहे? तर झूम कल्टिवेशन. ओके. ओके, लक्षात ठेवा. मेक्सिको मध्ये याला म्हणतात मिल्पा. ओके, मेक्सिको काही भागात युएसए मध्ये पण मिल्पाच म्हणतात त्याला मोस्ट ऑफ. ओके, पुढचा बघूयात आता. जोड्या लावायचे नदी आणि धबधबा. शरावती म्हणलं की गिरसप्पा. आता शरावती नदीवरती लक्षात ठेवा लिंगना माक्की हे धरण आहे. कावेरी शिवसमुद्रम पुढे पण पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे नाव आपल्याला. तर अजून कावेरी नदीवरती लिंगना मक्कम लिंगना मक्की धरण आहे मित्रांनो. सॉरी फॉर प्रोनाऊन्स, थोडं डिफिकल्ट प्रोनाऊन्स होते. घटप्रभा गोकाक. घटप्रभा ही ट्रिब्युटरी आहे कृष्णा नदीची. आणि चंबल चुलिया. आता चंबल वरती राणा प्रताप सागर डॅम आहे. त्यानंतर अजून जवाहर सागर डॅम पण आहे. ओके, मे बी आपल्याला आता हे काय करताल की त्या धबधब्याच्या वतीनं डॅम देताना येते. हेच प्रश्न असा पण फॉर्म होऊ शकतो किंवा याच्यात पण काही चेंजेस होऊ शकतात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतूपर्यंतवे सौर ऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात? तर याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. हे चारही पण याचे प्रमाण ठरवतात. ओके, ऑप्शन नंबर 4. आता ना लक्षात ठेवा मित्रांनो, एक कन्सेप्ट आहे हीट बजेट. हीट बजेट काय असतं? म्हणजे जो कॅल्क्युलेशन ऑफ टोटल इन्सुलेशन कम्स अँड वेस्ट आउट फ्रॉम अर्थ सरफेस. म्हणजे काय करतं की अर्थ मेंटेन करतं त्याचं टेम्परेचर आपल्याला माहिती आहे. तर अर्थ काय करतं मेंटेन करण्यासाठी काय करणार? काही भागात हीट स्टोअर होते तर काही भागातून हीट रिफ्लेक्ट होते. ओके, तर आता किती हीट ही रिफ्लेक्ट होते ते आपण बघूयात.
तर 35% हीट रिफ्लेक्ट होते, म्हणजे हीट म्हणजे काय मित्रांनो, सन रेज, लेमन लँग्वेज मध्ये बघितलं तर. मित्रांनो हा प्रश्न आहे पुढे बरं का, म्हणून मी एक्सप्लेन करतो इथे. आता हे 35 मध्ये पण काय कसे डिवाइड होणार, 27% क्लाउड मध्ये, 2% स्नो कव्हर आणि बाकीचं इतर मध्ये. आता हे रिफ्लेक्ट होतं ना, आईस मधून रिफ्लेक्ट होतं, त्या फिनॉमिनाला म्हणतात अल्बेडो. आता ऍब्झॉर्ब म्हणजे स्टोअर किती पर्सेंट होते, बाकीचं उरलेलं 65%. त्याच्यामध्ये 51% हे अर्थ सरफेस आणि 14 ऍटमॉस्फिअर होते. ओके मित्रांनो, तो हेट बजेटचा कन्सेप्ट लक्षात ठेवा, मे बी डेफिनेशन येऊ शकते. ओके, हेट बजेट म्हणजे काय, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल इन्सोलेशन कम अँड वेस्ट आउट फ्रॉम अर्थ सरफेस. जर सोपं बघितलं तर येणारी एनर्जी, थांबणारी एनर्जी आणि वापस जाणारी एनर्जी, हे तीन कीवर्ड लक्षात ठेवा. ह्याच्यावरतूनच प्रश्न फॉर्म होऊ शकतो. पुढचा प्रश्न, अच्छा, पाऱ्यामुळे कोणता आजार होतोय असं विचारलंय. तर पाऱ्यामुळे मिनामाटा डिसीज होतो, जो की न्यूरोलॉजिकल डिसीज आहे. मिनामाटा हे जपान मधलं शहर आहे. आता इटाई इटाई कशामुळे होतो, तर कॅडमियम मुळे इटाई इटाई होतो. पोलिओ म्हटलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे, पोलिमो मायथिलिस इन्फेक्शन. पुढचा प्रश्न, अन्न साखळीवरील प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस. मित्रांनो, अन्न साखळीवरती आपण ऑलरेडी प्रश्न बघितलेला आहे. आता याचं उत्तर आहे जैव आवर्धन, म्हणजे बायो मॅग्निफिकेशन. यालाच आपण काय म्हणतो, बायो एम्प्लिफिकेशन. मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला ना बायो मॅग्निफिकेशन मध्ये काय काय असतं हे विचारलं. आता बघा प्रश्नाला काय केलं, ऑप्शन बनवलंय. तर बायो मॅग्निफिकेशनला काय म्हणतात, बायो एम्प्लिफिकेशन. आता इथं लक्षात ठेवा, जैव उपचारीकरण. आता उपचारीकरण म्हणजे मेडिसिन काहीतरी असं उपचार करतोय असं बोलतात, तर याला काय म्हणतात, तर ही एक प्रोसेस आहे जी जे यूज टू ट्रीट कंटॅमिनेटेड मीडिया इन्क्लूड. म्हणजे काय करतं माहिती का, याच्यावरती एक असं हे पाणी आहे आपला, हे गढूळ झालेलं पाणी आहे. तर ह्या बायो रेमेडिफिकेशन म्हणजे जैव उपचारीमध्ये काय होत करायचं, एक सॉइल वेगळीकडे काढायचे, शुद्ध पाणी वेगळीकडे काढायचं, पुन्हा जे अदर मटेरियल आहे ना ते सेपरेट करणं. ह्या सेपरेट करण्याच्या प्रोसेसला जैव उपचारीकरण म्हणतात. ओके, त्याच्या पूर्ण प्रोसेसला एकदम लेमन लँग्वेज मध्ये म्हणायचं गेलं तर. निम्नीकरण जैव निम्नीकरण म्हणजे काय, जैव म्हणजे काहीतरी फंगी, बॅक्टेरिया आणि अदर बॅक्टेरियामुळे जे होतं ना, तर त्यांच्यामुळे जे डिग्रेडेशन होतं त्याला जैव निम्नीकरण म्हणतात. ओके, फंगस, बॅक्टेरिया आणि अदर बायोलॉजिकल डिसीजेस. मित्रांनो, आता संचयन म्हणजे काय, संचयन म्हणतोय तो काहीतरी संचय होतोय ना, तर पेस्टिसाइड आणि अदर केमिकल्स आहेत ना, त्याच्यामुळे जे संचय होतो ना. ओके, नावातच बघा संचय होतोय. जैव म्हणलं की काय येणार याच्यात, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जीव वेगवेगळे. ओके, म्हणजे ह्या जर शब्दाला तुम्ही फोडलं ना, तर तुम्हाला त्याची डेफिनेशन पण ऑटोमॅटिक लक्षात येईल. ओके, तर मित्रांनो, एक्झाम मध्ये मी जसं सांगतो तसंच येणार असं नसतंय, तो एक्झामिनर वर्डिंग वेगळी करू शकतो. ओके, पण हे कीवर्ड्स आहेत जे मी तुम्हाला सांगतोय, एक्झाम मध्ये बेनिफिट होऊ शकतो त्यांचा तुम्हाला. पुढचा प्रश्न, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ह्रास होतो. मित्रांनो, ओझोन म्हणलं ना फार महत्वाचं. ओझोन म्हणल्याला आपल्याला काय 1985 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ओझोन O3. आता हे काय म्हणतात, ह्रास कशामुळे होतोय, CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. अजून क्लोरोफ्लोरोकार्बन मध्ये कोणते, कार्बन टेट्रे क्लोराइड, हायड्रो ब्रोमो फ्लोरोकार्बन, त्याला HFC म्हणतो आपण, पुन्हा मिथाइल क्लोरोफॉर्म आणि हॅलोन्स. ओके, ह्या पण गोष्टीमुळे ओझोनचा हे होतोय, काय म्हणतात, ऱ्हास होतोय. आता हे एक लक्षात ठेवा, 16 सप्टेंबर हा दिवस आपण वर्ल्ड ओझोन डे म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, परपोषी जीवामधील मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृत पेशी द्रव्यातील क्लिंक संयुगे तोडून त्यांचे सोप्या घटकात रूपांतर करतात. जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषी जीवांना रिकाम जागा म्हणतात. तर त्या परपोषी जीवांना विघटन म्हणतात. आता विघटन म्हणलं हे काय करतात मित्रांनो, तर हे ऍब्झॉर्ब करतात न्यूट्रिएंट थ्रू एक्सटर्नल केमिकल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. ओके, म्हणजे हे काय करतात असं, डिक डिक असं डिकम्पोजर. आता बघा,
आपण एखादी गोष्ट मातीत टाकली ना मित्रांनो, तर ती काही दिवसांनी आपल्याला दिसत नाही. ते उदाहरण आहे विघटनाचं. ओके. आता भक्षण म्हणल्या माहिती आहे तुम्हाला काय कंझ्युमर कंझ्युमर कोण जो खातो तो. ओके. माणूस पण एक भक्षकच आहे. ओके. मिश्राहारी म्हणजे काय? तो मांसाहारी आपण आहे आणि शाकाहारी पण आहे. पोषी म्हणजे काय? ज्याचं पोषण स्वतःच करतो. म्हणजे काय? ऑटोट्रॉफ्स. कोण आहे ते? ट्रीज. ओके. पुढचा प्रश्न. सर्वात जुने उद्यान आहे जिम कॉर्बेट 1936 मध्ये. याचं लोकेशन आहे नैनिताल उत्तराखंड मध्ये. संजय गांधी महाराष्ट्रामध्ये आहे. गिर म्हणलं की फर्स्ट लायन. ओके. ओनली एशिया मधलं फक्त एकच आहे लायन. कान्हा म्हणलं की मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्वाची खूण म्हणून मानले जाते? जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली, तर ही स्थापना झाली होती 1972 मध्ये. आता ना मित्रांनो, हे जे एनसी एनसीईपीसी आहे ना, तर ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक याच्या अंतर्गत येते. पण 1985 मध्ये चेंज होऊन मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट या डिपार्टमेंट मध्ये आलेली आहे. आता काही ऍक्ट बघूया जे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहेत. पहिला ऍक्ट आहे वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट 1974. वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन सेस ऍक्ट 1977. एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट 1981. एन्व्हायरमेंट आणि सर्वात महत्वाचा कोणता आहे आपला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट 1991. त्यानंतर नॅशनल एन्व्हायरमेंट ट्रिब्युनल ऍक्ट 1995. आणि एक आहे अजून नॅशनल एन्व्हायरमेंट एफिलेट ऑथॉरिटी ऍक्ट 1997. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. किडनी आर हेल्पिंग टू मेंटेन पीएच बॅलन्स बाय विच ऑफ द फॉलोइंग. तर किडनी बद्दल विचारलंय, तर याचं उत्तर आहे मित्रांनो, किडनी काय करतं? फिल्टर करतं ना. म्हणजे हे हे तर नाही, हे तर नाही, या दोन पैकी एक आहे. आता काय रिमूव्हिंग कार्बन आयन्स फ्रॉम ब्लड, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आयन फ्रॉम अर्थ. तर पीएच म्हणलं काय? हायड्रो. बघा फोडलं कसं आपल्याला येतं, ह्या मेथडनं आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. आता किडनीवरती आपण ऑलरेडी 2012 मध्ये खूप बघितलं, म्हणजे सॉरी दुसऱ्या 2012च्या पेपर मध्ये खूप बघितलं. ओके. आता किडनी इज द फंक्शनल युनिट ऑफ काय याचे नेफ्रॉन. किडनी काय करतं? फिल्टर करतं ब्लड. ओके. आणि किडनी काय करतं? ब्लड मधलं जे कार्बन डायऑक्साईड, युरिया, अमोनिया, युरिक ऍसिड, क्रिटाईन आणि ग्युएनाइन हे सेपरेट करतं. ओके. फिल्टर करण्याचं काम, सेपरेशन करण्याचं काम त्यांचं आहे. पुढचा प्रश्न. एक मिनिट बाबा. बांगलादेशमध्ये एक वादळ आलेलं होतं, त्याच्यामुळे खूप लोक, म्हणजे जवळपास 3 लाख लोकांनी आपले प्राण गमावले. तर म्हणजे त्यावेळेस पूर्व पाकिस्तानला ही दुर्लभ घटना झाली होती. म्हणजे त्यावेळेस बघा, यांनी हिंट पण आपल्याला काय दिलेली आहे की पूर्व पाकिस्तान, आपल्याला माहिती आहे पाकिस्तान सॉरी बांगलादेश लिबरेशन 1971 ला झालेलं आहे. शेख मुजीबुर रहमान, फादर ऑफ बांगलादेश. ओके. तर उत्तर आहे भोला सायक्लोन 1970 मध्ये आलं होतं बांगलादेशमध्ये, ज्याने खूप लोक, म्हणजे 3 लाख लोकांनी प्राण गमावले होते. आता म्हणजे बाकीचे सायक्लोन बघूया ज्याने खूप नुकसान झालेलं आहे. ओडिसा सायक्लोन 1999, सायक्लोन फेनी 2019, सायक्लोन अम्फन 2020 आणि सायक्लोन निसर्ग 2020. पुढचा प्रश्न. सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्निया USA हे जगातील सर्वात मोठ्या सायन्स उद्यानातील एक आहे, कारण ते शेकडो हायटेक माहिती तंत्रज्ञान उद्योग बसलेले आहेत. सिलिकॉन व्हॅली मधील 2 विधाने बरोबर. कधी काळी सिलिकॉन व्हॅलीला व्हॅली ऑफ हार्ट्स असं पण म्हणलं जायचं. तर मित्रांनो, सिलिकॉन व्हॅली हे नाव 1971 मध्ये डॉन होई
फियर नावाच्या पत्रकाराने दिलेलं आहे. ओके, हे दुसरं विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशातील बहुआयामी दारिद्र्य निर्देशकाचा अंदाज सादर केला. या अहवालात या देशातील किती प्रमाणातील लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवत आहेत? तर याचं उत्तर आहे 1/3. याच्यावरती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याबद्दल आपण ऑलरेडी खूप डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की तीन मध्ये डिवाइड होतात. ओके, 1/3 1/3 1/3 मध्ये कॅल्क्युलेशन असतं. आता याच्यात लक्षात ठेवा, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट HDI हा पार्ट आहे UNDP चा, सॉरी. ओके, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचा पार्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. अमर्त्य सेन आणि लाऊ लेट डी यांनी वर्णन केलेल्या विकासाची महत्वाची मूल्ये कोणती? योग्य पर्याय निवडायचा आहे. तर उत्तर आहे उपजीविका, स्वबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता आणि अधिकार हक्क. के अमर्त्य सेन यांना 1999 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. 2012 मध्ये नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल मिळालेला आहे. 1998 मध्ये नोबल मेमोरियल प्राइज इन इकॉनॉमिकल सायन्स हा पण पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, हे का सांगितलं की पर्सनॅलिटी ओळखा किंवा खाली दिलेल्या माहितीवरून कोणती व्यक्तीची ओळख होते असा प्रश्न आपल्याला विचारतो ना, तर त्यावेळेस ह्या तीन पैकी एखादा तरी त्याच्यात असू शकतो. ओके, तर आपल्याला रेडी राहायला पाहिजे, काही पण येऊ शकतं. 2012 मधील शाश्वत विकासातील रिओ 20 परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थन होते. खालीलपैकी कोणत्या लेखकाच्या पुस्तकाला हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा मिळाली आहे? तर ती मिळाली आहे डी पीटर्स, ए मार्केन्स आणि ई बार्बियर. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. रेडिओ तरंगाचा वेग तर रिकाम जागा असतो तर हा प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो. याची रेंज काय? 30 ते 300 गिगाहर्ट्ज रेडिओ. पुढचा प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरात लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे? तर 53 शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे. गोवामध्ये सर्वात जास्त शहरी लोक राहतात, 62%, 2011च्या जनगणनेनुसार, लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी कुठे? UP मध्ये. पुढचा, भूसुधारित तिहेरी म्हणजे 3 पट्टी क्रांती घडून आली, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर 3 पट्टी म्हणजे सांस्कृतिक, राजकीय, तांत्रिक. नेक्स्ट मित्रांनो, वन लाईनर आहे त्याच्यामुळे जास्त अनालिसिस नाही आहे याच्यामध्ये. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यान स्त्री साक्षरता दरातील वाढ खालीलपैकी किती आहे? तर 53.7 ते 65.5. 2011 हे 15व जनगणना झालेलं आहे. आता थोडं लक्षात माहिती घेऊयात आपण. केरला, अकॉर्डिंग टू 2011चं जनगणना, केरलामध्ये सर्वात जास्त सेक्स रेशो आहे, सर्वात जास्त लिटरसी आहे. बिहारमध्ये सर्वात कमी लिटरसी रेट आहे, म्हणजे साक्षरता दर. आणि बिहारमध्ये सर्वात जास्त हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी. अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी पॉप्युलेशन डेन्सिटी. आणि आता सेक्स रेशो बद्दल बोललो होतो ना, केरळमध्ये सर्वात जास्त आहे, तर हरियाणामध्ये सर्वात कमी आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते? तर ते आढळते RUBP कार्बोलेक्झस. ओके, पुढचा प्रश्न, एरोबिक रेस्पिरेशन बद्दल विचारलेला आहे. एरोबिक रेस्पिरेशन म्हणलं की काय येतं? प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. अनएरोबिक म्हणजे काय? अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. तर याचं उत्तर आहे CO2H2O. 49 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षात ते उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे? तर हे आपल्याला साध्य करायचे 2045 पर्यंत. आता हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण
तर हे फोकस कशावर करते, तर हे फोकस करते फ्री स्कूल अँड मॅन्डेटरी स्कूल अप टू 14 वर्षापर्यंत. त्यानंतर मॅटर्नल मोर्टॅलिटी आपल्याला काय करायचंय, रिड्यूस करायची आहे 100 पर 1 लाख लाईव्ह मॅटर्स. आणि तिसरं काय फोकस आहे, अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज थांबवायचे. पुढील पर्यायातून मालथुनसचा लोकसंख्येचा सापळा ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा. तर लोकसंख्या वाढ आणि विकास याच्याशी संबंधित आहे. तर हा प्रपोज केला होता, सापळा हा प्रपोज केलेला आहे थॉमस रॉबर्ट माल्थस. आता याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत विचारलं जाऊ शकतं की माल्थस पॉप्युलस ट्रॅप याच्यामध्ये कोणत्या मेजर एलिमेंट वरती फोकस केलेला आहे किंवा कोणत्या मेजर एलिमेंट वरती फोकस केलेलं नाहीये, अयोग्य विधान ओळखा असं पण येऊ शकतं. तर याच्यामध्ये येतं पॉप्युलेशन अँड फूड सप्लाय. त्यानंतर येतं पॉझिटिव्ह चेक्स ऑन पॉप्युलेशन वरती नियंत्रण ठेवा, चेक ठेवा. आणि प्रिव्हेंटिव्ह चेक्स. ओके, म्हणजे आधीच चेक ठेवा त्यांची लोकसंख्या वाढायच्या आधी. ओके, पॉझिटिव्ह चेक्स म्हणजे मित्रांनो त्यांच्यावर जोर जबरदस्ती न करता म्हणजे त्यांना समजून सांगणं अशा पद्धतीचा वापर करणं. पुढचा प्रश्न, मायक्रोवेव्ह अति लघु रेडिओत्तर भट्टीचे फायदे काय. तर याचा फायदा आहे मित्रांनो, ज्यामध्ये ज्वाला नाही आहेत, पदार्थातील पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते आणि निर्जंतुकीकरण होते. ओके, अन्न पदार्थातील भौतिक बदल घडतो असं काही नाही मित्रांनो. तर ए बी डी ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रमन परिणाम, रमन इफेक्ट. रमन म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे मित्रांनो, सी व्ही रमन 1928 नोबेल प्राइज मिळाला. तर 1930 मध्ये नोबेल इफेक्ट रमन हा नावाचा फिजिक्सचा कन्सेप्ट त्यांनी दिलेला होता. 1957 मध्ये त्यांना लेनिन प्राइज मिळालेला आहे आणि 1954 मध्ये त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. मित्रांनो यांचं पण आयडेंटिफाय द पर्सनॅलिटी मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. आता रमन इफेक्ट काय आहे एकदा लक्षात ठेवा की स्कॅटरिंग ऑफ फोटॉन्स बाय एक्साइटेड मॉलिक्युल्स ऍट हायर एनर्जी लेवल. कीवर्ड काय लक्षात ठेवा, स्कॅटरिंग, फोटॉन्स आणि हायर एनर्जी लेवल, हे कीवर्ड लक्षात ठेवा. ओके, जर डेफिनेशन लक्षात नसेल राहत ना तर हे कीवर्ड लक्षात ठेवा. आपण ऑप्शन वरतून आपण आन्सर काढू शकतो ना. ओके, आणि आता एवढी वेळ नाही आपल्याकडे कमी दिवस बाकी आहेत. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, फोटॉनच्या रेणूचे होणारे अप्रत्यक्ष संघातास. ओके, तर मित्रांनो ओके ओके ओके, जर एखादा जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असते. तर उत्तर आहे क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल, लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल, स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल आणि ऊर्ध्वगामी दिशेने काम करणारे प्रतिक्रिया बल. हे चारही पण ऑप्शन सत्य विधान आहेत. ओके, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रॉप्स कुठले ते सांगा आपल्याला. कार्बनचे ॲलोट्रॉप्स, डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन, अजून कोणते का नाही, हे 3 याचे ॲलोट्रॉप्स आहेत. आता मित्रांनो लक्षात ठेवा, कॅओटाईन आहे ना, ह्यालाच कॅओटाईनला व्हाईट कार्बन असं म्हणतात. ओके, म्हणजे हे कार्बनचं ॲलो नाहीये. पण पुढचं मित्रांनो, डायमंड ग्राफाईट बद्दल ऑलरेडी बघितलं, त्यांचा शेप काय आहे, त्यांची प्रॉपर्टीज ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. ऑक्सिजन ऑकर्स इन नेचर इन रिकाम जागा आयसोटोप्स फॉर्म. ऑक्सिजन 3 आयसोटोपिकल फॉर्म मध्ये मिळतात. आयसोटोपिक म्हणजे काय, तर सेम नंबर ऑफ प्रोटॉन आणि डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन.
पुढचा आहे करेक्ट स्टेटमेंट. Sound wave travel faster in solid than gas. Sound wave traveling faster through vacuum. Okay, sound wave are longitudinal waves आणि sound wave travel slower in gaseous state. मित्रांनो आता आपल्याला एवढं माहिती आहे की साऊंडला मीडियम लागतं. ओके, तर व्हॅक्युम तर उत्तर चूक आहे. आता लक्षात ठेवा याची स्पीड सगळ्यात जास्त असते सॉलिड मध्ये, नंतर लिक्विड आणि त्याच्यानंतर गॅस. साऊंड वेव्ह लॉंगिट्युडल फॉर्म वेव्हज आहेत. मित्रांनो तुम्हाला आठवतंय का आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ना आपल्याला मेटलचा प्रश्न विचारला होता, अशाच प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. बघितलं का फॉर्मॅट किती आहे, इम्पॉर्टन्स बघा पीवायक्यूचं. एकदम बघा जो आपण थिंक प्रोसेस पाहिजे बघा, कसा प्रश्न तसाला तसा फॉर्म झालाय का नाही. इथं साऊंड होता, तिथं आपल्याला मेटलच्या प्रॉपर्टीज दिल्या होत्या. ओके, आता बघा याच्यामध्ये साऊंड वेव्स काय तर फॉर्म ऑफ एनर्जी प्रोड्यूस्ड बाय. आता साऊंड वेव्ह कसं होतं, डिस्ट्रीब्युशन्स व्हायब्रेशन्स और डिस्टर्बन्स दॅट प्रोपोगेट मीडिया. एवढंच लक्षात ठेवा, एवढं डेफिनेशन लक्षात ठेवण्यापैकी साऊंड वेव्ह म्हणलं की काय, एनर्जी फॉर्म होते व्हायब्रेशन्स नुसार. ओके, जे ज्यावेळेस तुम्ही बघा एखादा साऊंड वगैरे जर घेतला ना, त्याच्यावरती तुम्ही जर असे काही दाणे ठेवले गव्हाचे, जसं गव्हाचे मोठे होईल, तांदळाचे वगैरे, तर ते बघा ते उडायला लागतात तसे, ते व्हायब्रेशन्स आहेत. सगळ्यात सोपं मोबाईल व्हायब्रेट मोडवर बघितलं काय होतं. ओके, सोपे एक्झाम्पल्स मी सांगतोय. लेमन लँग्वेज मध्ये डेली आपण डेली लाईफ मध्ये पाहतो ते वनस्पतींना. आता द्विनाम पद्धती म्हणजे नॉमनक्लेचर कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली, तर कार्लस लिनायत याने केलेली आहेत, ज्याला जनक म्हणतात, फादर ऑफ मॉडर्न टॅक्सॉनॉमी. जोड्या लावामध्ये येऊ शकतं मित्रांनो, लक्षात ठेवा. आता बेसे यांनी पुस्तक लिहिलेले होते जिओग्राफी ऑफ लावा. ओके, जिओग्राफी ऑफ लावा, लावाची जिओग्राफी. पुन्हा बॉटनी फॉर हायर स्कूल अँड कॉलेज. बेथेल आणि हुकर हे यांनी ना सीड प्लांटची सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती. सीड प्लांट म्हणजे बेथल आणि हुकल एवढं लक्षात ठेवा, सीड प्लांट थेरी किंवा सीड प्लांट सिस्टीम जोड्या लावामध्ये येऊ शकतं. आणि थिओफ्रास्टस यांनी मेटाफिजिक्स याच्यावरती काम केलं, म्हणजे मेटाफिजिक्स इन्क्वायरी इन टू प्लांट्स. ओके, एवढं लक्षात ठेवा की थिओफ्रास्टस म्हणलं की मेटाफिजिक्स ऑफ प्लांट, असे हे कीवर्ड लक्षात ठेवा. ओके, विच एनिमल टिश्यू सिंथेसाइजेस स्टोअर्स अँड मेटाबोलाइज फॅट. तर याचं उत्तर आहे मेद उती, म्हणजे ऍडिपोज टिश्यू. त्या ऍडोपिस टिश्यू यालाच काय म्हणतात, बॉडी फॅट म्हणतात, जे स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ लिपिड्स. मसल टिश्यू काय आहे, तर हे मसल बनवतात, ॲबिलिटी टू कॉन्ट्रॅक्ट. कनेक्टिव्ह टिश्यू काय करतात, कनेक्ट करतात. आणि कनेक्टिव्ह काय करतात, कनेक्ट काय प्रोव्हाइड करतात, तर ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. ओके, व्हायरस म्हणजे काय असं विचारले, तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, याचं उत्तर नॉन न्यूक्लिअर ऑर्गॅन्स म्हणजे अपेशीय जीव. व्हायरस हा होस्ट असतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला. हा जीवित पण नसतो आणि मृत पण नसतो. जोपर्यंत त्याला असं होस्ट असतो ना, म्हणजे एखादा जे म्हणजे व्हायरस कसं, व्हायरस म्हणजे बघा एखादा असं आता सपोज हा व्यक्ती, हा अॅनिमल आहे. ओके, तर याच्यामध्ये ज्यावेळेस तो शिरतो ना, त्यावेळेस तो काय करतो, जिवंत होतो, म्हणजे हा हायब्रेनेशन फॉर्म मध्ये असतो. ओके, व्हायरस मध्ये काय आहे, तर डीएनए आणि आरएनए यापैकी एक असतं. आता ना काही लक्षात ठेवा, रायनो व्हायरस याच्यामुळे काय होतं, आपल्याला जो कोल्ड होतो ना, कॉमन कोल्ड डिसीज होतो, तर रायनो व्हायरस मुळे होतो. पुन्हा व्हॅरिओला व्हायरस मुळे स्मॉल पॉक्स होतो. रेबीज हा रेबीज व्हायरस मुळे रेबीज होतो. ओके ओके, ऑड बँड आउट विचारले, सॉरी.
तर याचं उत्तर आहे उर्विका म्हणजे फेमूर. फेमूर हे लॉंगेस्ट बोन आहे ह्युमन बॉडी मधलं. आणि ह्युमेरस हे बघा आपलं जे शोल्डर आहे ना, आता हे ह्युमन बॉडी, हे आपलं शोल्डर आहे ना, एवढा जस्ट डायग्राम आहे, असं ह्युमन असतो ते. हे शोल्डर आणि एल्बो हात आहे आपला हा. तर हे शोल्डर आणि एल्बो मधला जो भाग आहे ना त्याला ह्युमर, ओके, ह्युमेरस किंवा प्रगंडिका असं म्हणतात. आता आणि हाताच्या पुढचा जो फोर आर्म्स असतो ना आपला, फोर आर्म्स मधलं जे लॉंगेस्ट बोन असतं तर त्याला म्हणतात रेडियस. आणि स्कॅपुला म्हणजे जे शोल्डर बोन कनेक्ट करतं ना, हे आता हे शोल्डर, हे आपला हात, हे बोन कनेक्ट करतं ना, त्याला म्हणतात स्कॅपुला. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. फुलामधील आवश्यक मंडळ कोणते? तर फुलामध्ये आहे मित्रांनो पुमंग आणि जायका म्हणजे अँड्रोस्किऑइस आणि गायनोसियस. आता फ्लावर मध्ये फ्लावर इज अ सोर्स ऑफ फूड. ओके, फ्लावर काय आहे? फूडचं आणि नेक्टरचं सोर्स आहे. आता फ्लावर मध्ये कोणकोणते पार्ट आहेत ते आपण बघूया. फ्लावर मध्ये बघा व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणते, तर ते आहेत सेपल म्हणजे निदल, त्यानंतर पेटल म्हणजे दल. आता रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणते, तर ते आहेत स्टॅमन. आता हे लक्षात ठेवायचं मेन, रिप्रोडक्शन मेन. आणि ते अजून कोणते, पिस्टिल म्हणजे माणसाकर पिस्तोल आहे असं म्हणता येतं. ओके, आता पुढचा प्रश्न, युरिनचे वहन कोण करतं? तर युरिनचं वहन कोण करतं मित्रांनो, तर याचं वहन करतं ब्लड प्लाझ्मा. ओके, युरिन आपण बघितलं की फिल्टर होतं किडनी मधून तिकडून इकडे येतं. आता एक्सक्रेटरी सिस्टीम कोणकोणत्या आहेत आपल्या बॉडीमध्ये, ती आहे किडनी, त्यानंतर आहे युरिनरी ब्लेंडर आणि त्यानंतर आहे युरेथ्रा. ओके, हा ओके. आता मित्रांनो एक मिनिट, मला पाणी पिऊ द्या. सॉरी. तर aquatic अॅनिमल मध्ये आता एक्सक्रिशन कशा स्वरूपात होतं, अमोनिया मधून होतं. जे बर्ड्स आणि इन्सेक्ट असतात ना ते युरिक ऍसिड, आणि माणसामध्ये युरिया. मित्रांनो हा प्रश्न ना जोड्या लावामध्ये फॉर्म होऊ शकतो, किंवा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा चूक आहे अशा पद्धतीने होऊ शकतं. अन्न सुरक्षा समिती प्रकाशक 398 द्वारा रासायनिक पदार्थांच्या अन्न प्रक्रियेतील वापर संबंधी खालील मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, त्यांची सत्यता पडताळा. तर मित्रांनो हे चारी पण विधान काय आहेत, तर बरोबर विधान आहेत. ऑप्शन नंबर 1 याच उत्तर आहे. ओके, आता काय इथं बघा, संरक्षण समिती. आता प्रक्रियेत बफरचा वापर करणं म्हणजे काहीतरी बफरचा वापर करतोय म्हणजे सुरक्षा करतोय. रंग व चव देणाऱ्या पदार्थांचा वापर करून अन्नाचे सुशोभीकरण करणे, अन्न टिकून ठेवण्यासाठी अँटीमायक्रोबियल व इनर्स गॅसचा वापर करणे, प्रोटेक्शन साठी बघा हे सत्व टिकवणं. ओके, संरक्षक चव आणि देणार म्हणजे बिना चवचं फूड खात नाही म्हणून चव व रंग देणार. ओके, म्हणजे बघा आन्सर जर असं ऑप्शनला फोडलं तर आपल्याला लगेच मिळून जातं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे? इंडिगो ब्ल्यू हे नैसर्गिक रंग आहे आणि अलेक्झॅरिक हे पण नैसर्गिक म्हणजे ऑर्गॅनिक रंग आहे, आणि अलेक्झार हा रेड कलरचा असतो आणि इंडिगो ब्ल्यू म्हणजे ब्ल्यू कलरचाच आहे, त्यात काही हेच नाहीये. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. सुक्रोज हे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठलेही मिश्रण तयार होते? उत्तर आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आता सुक्रोज हे एन्झाईम आहे, हे एंड प्रोडक्ट आहे फोटोसिंथेसिस. ओके, याच्यामुळे प्लांट्स, अल्गी आणि सायनोबॅक्टेरिया बनतं. पुढचा प्रश्न आहे, सिमेंट निर्मितीसाठी काय काय लागतं? तर याच्यासाठी लागतं CaO SiO2 Al2O3 म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, सिलिका आणि अल्युमिना. आता पर्सेंटेज बघूयात. कॅल्शियम ऑक्साईड आहे 64, सिलिका 21%,
आणि अल्युमिनियम ऑक्साईड आहे, अल्युमिनियम आहे 5%. अजून याच्यामध्ये असतं आयर्न ऑक्साईड जे की 3%, त्याला आपण Fe2O3, आणि अदर कंटेंट असतात जे 6% असतात. ओके, आयर्न किती, ऑक्साईड 3%. आता सिमेंट हे काय आहे, तर हे एक होमोजेनस मिक्सचर आहे. म्हणजे एक असं मिक्सचर ज्याच्यामध्ये सेम प्रॉपर्टीज आणि कंपोजिशन आहे. एक्झाम्पल काय आहे तर ॲलोट्रॉप्स. होमोजेन बघितलं, आता हे मिक्सचरचे टाईपच सांगतो मित्रांनो. ओके, तर अजून दुसरा कोणता टाईप आहे, हेट्रोजनस. तर हेट्रोजनस मिक्सचर मध्ये काय, कंपोजिशन डिफरंट कंपोजिशन इन व्हेरियस पार्ट. एक्झाम्पल काय कोणते, एअर आणि सॉइल. ओके, आता बघा कोणतं मिक्सचर नाहीये असं विचारलंय, तर आपण आता बघितलं की एअर, आताच आपण चेक केलं, एअर, सॉइल आणि चाक हे मिश्रण आहेत आणि वॉटर हे इज नॉट मिक्सचर. ओके, तर आता आता काही आपण टाईप तर तिकडे बघितलं त्या क्वेश्चन मध्ये. आता दुसरं बघा, हे मिक्सचर असतं ना, मिक्सचर कॅन बी सेपरेटेड, ओके, बाय फिजिकल मेथड और केमिकल मेथड. ओके, मिक्सचर सोपी भाषेत बघितलं तर काय, कॉम्बिनेशन ऑफ टू एलिमेंट्स किंवा कंपाऊंड, वन एलिमेंट वन कंपाऊंड. ओके, आणि हे एक अनप्युअर आहे. आता आता कंपाऊंडचं नाव आलंय तर लक्षात ठेवा, कंपाऊंडचे 3 प्रकार आहेत. त्याच्यात आहे कोव्हॅलंट, आयोनिक आणि मेटॅलिक कंपाऊंड. आता हे वॉटर झालं, साल्ट झालं, अल्कोहोल, हे काय तर हे कंपाऊंड आहे, प्युअर कंपाऊंड. आणि याच्यामध्ये काय असतात, म्हणजे कंपाऊंड म्हणजे काय मित्रांनो, तर कंपाऊंड म्हणजे केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर एलिमेंट. ओके, टू और मोर एलिमेंट, केमिकल कॉम्बिनेशन हा शब्द महत्वाचा आहे. आता लक्षात ठेवा, कंपाऊंड सी, केमिकल कॉम्बिनेशन सी, सी सी असं लक्षात ठेवा. हा, कंपाऊंड केमिकल कॉम्बिनेशन सी सी सी. ओके, नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे मूलभूत गरजेचे घटक नमूद करा. तर याचं उत्तर आहे नायट्रोजन, फेरड ऑक्साईड आणि डीपीटी. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. डीएनए थायमाइन ऑलवेज पेअर विथ ॲडेनाइन. ओके, वन लाईनर आहे, लक्षात ठेवावं लागेल. सायनोटोसिन काय आहे तर हे, ओके, सायनोटोसिन याची पेअर ग्लुटानिन सोबत होते आणि थायमाइनची याचे पेअर ॲडेनाइन सोबत होते. ओके, हे नाही ना, थायनिनची थायनिन सोबत नाहीये, थायनिनची ॲडेनाइन आणि सायटोसिनची ग्लॉइन मध्ये पेअर मध्ये येऊ शकतात, जोड्या लावामध्ये. डीएनए बद्दल थोडं बघूया. डी डी ऑक्सी ऑक्सिबोस न्यूक्लियर ऍसिड, डी ऑक्झिरिबोस, सॉरी मित्रांनो प्रोनाऊन्स थोडा चुकायला. तर डीएनए मध्ये काय असतात, आपण म्हणतो ना तेरा डीएनए काय आहे, जे काय जेनेटिक इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे आपल्या वडिलोपार ज्यांचं डीएनए आपण ऐकलं असं ना खूप वेळेस, ते डीएनए. डीएनए मध्ये काय काय असतं, तर याच्यामध्ये शुगर बेस, त्यालाच आपण डी ऑक्झिरी बेस शुगर असं पण म्हणतो. पुन्हा आहे फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस. ओके, आणि आता हे जे चारही ऑप्शन आपल्याला दिले आहेत ना, ऍडेमाइन, सायटोसाइन, गुआनाइन आणि थायमाइन, हे नायट्रोजन ग्रुप आहेत. ओके, लक्षात ठेवा, आपल्याला कदाचित विचारला जाऊ शकेल की विच ऑफ द फॉलोइंग नायट्रोजन ग्रुप ऑफ द डीएनए, असे 4 ऑप्शन देतात किंवा वेगळ्या पद्धतीने फॉर्म होऊ शकतो. आता खाली आपल्याला डीएनए, आपण वर डीएनए केलं, आता खाली आरएनए बद्दल बघूयात. आरएनए चे महत्व काय, आता याचं उत्तर जरी एमआरएनए, एमआरएनए म्हणजे काय, मॅसेंजर आरएनए. आरएनए म्हणजे काय, रायबो न्यूक्लिक ऍसिड. आरएनए काय, आता काय करतं, आता टी आरएनए हे काय करतं, ट्रान्सपोर्ट. हे काय करतं, कॅरी इंडिव्हिज्युअल अमोनियम ऍसिड इनटू रायबोसोम फॉर असेंबली इनटू ग्रोइंग पॉलिपेट पॉलिप्टेक
पॉलिपेटाइड चेन. ओके, थोडा अवघड आहे. आता RNA मध्ये एक लक्षात ठेवा, हे कॅटलाइजेस आहे, कॅटलाइज ऑफ प्रोटीन सिंथेसाइज. कॅटलाइज एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो, RNA म्हणजे कॅटलाइज प्रोटीनचा, आणि सिंथेसाइज हे कीवर्ड लक्षात ठेवा. RNA म्हणजे कॅटलाइज प्रोटीन सिंथेसाइज. मित्रांनो मी ते कीवर्ड सांगतोय बरं का. ओके, RNA हा सिंगल स्ट्रेटेड बायोपॉलिमर आहे. सिंगल स्ट्रेटेड बायोपॉलिमर आहे. ओके, लक्षात ठेवा. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ RNA. ओके, तर ह्याच्यात ही माहिती आपल्याला हेल्पफुल ठरेल ऍज अ कीवर्ड. पुढचा प्रश्न. अच्छा, आर्टिकल 22 बद्दल विचारलंय, तर काही गोष्टींचा अपवाद वगळल्या प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? अच्छा, तर हे प्रिव्हेंटेशन आपल्याला आर्टिकल 22 माहिती आहे ना, प्रिव्हेंशन ऑफ डिटेन्शन. ओके, तर याच्यानुसार न आपण 3 महिने जास्तीत जास्त आहे. ऍक्च्युली हा रिड्यूस करून 2 महिने करायचा होता, पण तो कधी ऍक्ट पारित झालेला नाही, म्हणजे तो लागू झालेला नाही अजून. आता ना आपण ऑलरेडी आर्टिकल 22 बघितलेलं आहे. आता लक्षात ठेवा, आपण हे फंडामेंटल राईट आहे, हे अमेरिकेकडनं बॉरो केलेले आहे आपण फंडामेंटल राईट. आर्टिकल 22 आता ना एक टेक्निकल भाषेमध्ये बघा, सेफगार्ड करतं कशा विरुद्ध? अगेन्स्ट मिसयूज ऑफ पोलीस पॉवर, रेग्युलेटिंग अरेस्ट अँड डिटेन्शन. ओके, आर्टिकल 22 सबक्लॉज 2 काय म्हणतं? डिटेन्शन पर्सन हा मॅजिस्ट्रेट समोर 24 घंट्यामध्ये आणला पाहिजे. हा प्रश्न आपण डिस्कस केला होता मित्रांनो याच्या आधी. ओके, बघितलं का PYQचं इम्पॉर्टन्स, म्हणजे लिंक कशी आहेत बघा, मजा येते तुम्हाला पण अभ्यासाला. स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणते कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समवाटणी न्याय देण्यास दृष्टीने सर्वात सर्वात प्रभावी वाटते? सर्वात प्रभावी विचारले, तर हा कशाबद्दल विचारतोय? ग्रामीण सामाजिक आणि आर्थिक समानवाटी. ओके, तर याच्यातनं तर याचं उत्तर आहे कृषी कमाल जमीन धारणा कायदा. ओके, तर यानुसार एखाद्या व्यक्तीची लँड होल्ड करण्याची काय असते, ती जी लिमिट आहे ना, तर ती लिमिट केलेली आहे. ओके, वन हक्क कायदा हा कोणाला असणार आहे? जे आदिवासी लोक आहेत त्यांना असणार आहे. ट्रायबल कम्युनिटीच्या हक्काची सुरक्षा, म्हणजे त्यांच्या हक्काचे जे संरक्षण करायचंय, म्हणजे कसं त्यांचं जे लँड आहे, त्यांची लँड, त्यांचं जे कल्चर आहे, त्यांचं जे फूड आहे, ओके, यांच्याबद्दल काळजी करणे किंवा त्यांची काळजी राखणे. शेतकरीचा कुळ कायदा मित्रांनो ऑलरेडी बघितलं, कुळ कायदा काय आहे ते आपण बघणार पण आहोत त्याच्या पुढे. पण कर्जमुक्ती कायदा म्हणजे काय असणार? तर मित्रांनो यालाच कर्जमुक्ती कायद्यालाच काय म्हणतात? कर्नाटक डेब्ट रिलीफ ऍक्ट 2018 असं पण म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न आहे, मजेदार प्रश्न आहे आपला. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे? हे काय म्हणतात मित्रांनो? डिफेक्शन लॉ बद्दल विचारले. तर अँटी डिफेक्शन म्हणलं की 52वा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. ओके, तर आता याच्यामध्ये ओके, तर आता ना आपण बाकीच्या याकडे बघूयात. हे 10th शेड्यूल मध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. पहिले बघूयात 42, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. याच्यामध्ये आपण सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी हे ऍड केलेत. फंडामेंटल ड्युटीज ऍड केलेत. आर्टिकल 51 सबक्लॉज ए आपण बघितले, 10 ऍड केले होते. 86वा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये 11वा ऍड केलेला होता. हे पार्ट 4 सबक्लॉज ए मध्ये आहे, आणि ह्याच्याच मध्ये 4 DPSP आपण ऍड केलेले आहेत, ज्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. 62व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट झालं 1989 मध्ये. तरी 10 वर्षाचं रिझर्वेशन वाढवलेलं आहे SC ST आणि अँग्लो रिझर्वेशन. आता लक्षात ठेवा, रिसेंट अपडेट काय 2019 मध्ये काय झालं? 104व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट झालं, तर सेम SC ST चं रिझर्वेशन इथं वाढवलेलं आहे. पण लक्षात ठेवा, अँग्लो इंडियनची जी 2 सीट होते, तर त्या सीटचं रिझर्वेशन इथे कॅन्सल केलेलं आहे.
ही गोष्ट महत्वाची आहे, आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कारण की 2024च्या UPSC EPFO मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ओके. 70वा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 मध्ये काय झालं, तर याच्यामध्ये आपल्याला जे दिल्ली पुडुचेरी मधले जे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज आहेत ना, तिथले जे MLA आहेत, तर त्यांना अधिकार मिळाला होता प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये वोट करण्याचा. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहेत? तर हे जे सोडा सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात चविष्ट कुरकुरीत भजे तयार करायला वापरला जातो, तो आहे बेकिंग सोडा. मित्रांनो, बेकिंग सोडावरती याच्या आधी प्रश्न बघितलाय. बेकिंग सोडा सोडियम कार्बोनेट आहे. बेकिंग सोडा सोडियम कार्बोनेट नाही, तर कार्बोनेट नसून तर हा बायकार्बोनेट आहे. किती छोटूसा ट्रॅप आहे आणि एकदम शेवटच्या सेंटेन्स मध्ये ट्रॅप आहे, बघितलं. वॉशिंग सोडा घरेलू कामकाजात स्वच्छता म्हणून वापरला जातो. काच, साबण, कागद उद्योगातही वापरला जातो. वॉशिंग सोडा हे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे. नाही, सोडियम कार्बोनेट आहे, हायड्रोजन नाही. बघा ट्रॅप कशी सेट आहे, एकदम शेवटचं सेंटेन्स आणि शेवटचे लास्ट बटन वर्ड इथे. ओके. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. आता एक लक्षात ठेवा, सोडियम जो वॉशिंग सोडा आहे ना, हे अल्कलीन नेचर म्हणजे बेसिक इन नेचर आहे. Na2CO3. याने काय होतं, रेड लिटमस काय कसा होणार, ब्ल्यू मध्ये होणार. कदाचित येऊ शकता रेड लिटमस ब्ल्यू मध्ये कोणकोणते होतात, त्याच्यात 4-5 असे ऍसिडचे नाव देतात. ओके. टफ प्रश्न बनवू शकता त्याच्यावरती. आता विचारलेला आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते. तर याची कोण करते याची समिती? लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, प्रधानमंत्री, राज्यसभेचे अध्यक्ष, राज्यसभेतील विरोधी पक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री हे सर्व करतात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे एक ऑटोनॉमस बॉडी आहे. 1993 मध्ये स्थापन झालेलं आहे. आणि स्थापन कशामध्ये झालेलं आहे? प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्ट 1993 मध्ये. याचा जो अध्यक्ष असतो त्याचा टेन्युअर 3 वर्ष किंवा 70. जो पहिल्यांदा येतो तो हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आणि चेअरमन प्लस 7 मेंबर याच्यामध्ये असतात. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील दोन विधानांचा विचार कर. आपल्या पोटात हायड्रोक्लोरिन ऍसिड HCl निर्माण होते, तो पचनास मदत करते. अपचनात पोटात अधिक ऍसिड निर्माण होते, ज्याचे पोट दुखायला लागते व मनुष्य अस्वस्थ होतो. बरोबर आहे. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर केला जातो, जे एक काय येतं, अॅनालिजिस आहे. तर हे अॅनालिजिस नाहीये मित्रांनो, हे अँटा ऍसिड आहे. याने ऍसिडिटी कमी होते. ओके. तर बी चूक आहे, ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. बघितलं का मित्रांनो, इथे पण लास्टच्या स्टेटमेंटच्या लास्ट बट वन वर्ड मध्ये ट्रॅप आहे. पुढचा प्रश्न, 24वी घटना दुरुस्त. तर 24वी घटना दुरुस्त म्हटलं की कोणता खटला आहे? गोलकनाथ खटला 1967. ओके. 1967. 24th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. तर याच्यामध्ये आर्टिकल 13 सब क्लॉज 4 मध्ये बदल करण्यात आले होते. याच्यात मेन्शन काय केलं होतं की ह्यावेळेस, की ते म्हणे की पार्लमेंट फंडामेंटल राईट अमेंड करू शकत नाही अंडर आर्टिकल 368 मध्ये, 68 नुसार. सॉरी, मिनर्वा मिल केस 1980 मध्ये झालेली होती. आणि यांनी काय केलं तर ऑल DPSP हे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत असं डिक्लेअर केलेलं आहे. शंकर प्रसादी खटला 1951 म्हणलं काय लक्षात आलं? फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. याच्यात काय म्हटलं होतं की पार्लमेंट हॅज पॉवर टू अमेंड एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे पार्लमेंटला ताकद आहे की तो फंडामेंटल राईट काही पण पार्लमेंट मधलं अमेंड करू शकतो अंडर आर्टिकल 368 मध्ये. म्हणजे याचा म्हणायचं काय अर्थ आहे मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट कोणत्या आर्टिकल नुसार होतात? आर्टिकल 368 मध्ये. ओके.
असं सोपं आहे हे, लक्षात द्यायला पण. ओके, पुढचा लक्षात घ्या. आता हा आला आपला केशवानंद भारती केस, बेसिक स्ट्रक्चर ज्युडिशियल रिव्ह्यू 1973. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. काही नैसर्गिकरित्या आढळणारे ऍसिड त्यांच्या स्रोतासह लिहिलेले आहेत. ओके, तर आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे. मित्रांनो, याचं चुकीचं उदाहरण आहे नेटलर डंक. हे नेटलर डंक काय करतं, तर नेटलर हे इट कव्हर विथ टायनी हॉलो हेअर्स. याच्यावरती ना एक असे बारीक बारीक असे बारीक असे केस येत असतात. ओके, एक अस्वल नावाचा एक बघा, असं छोटासा प्राणी असतो ना, काळा काळा, त्याच्यावरती पण असे 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 हे असतात, काटे काटे असतात. ओके, त्या टाईपचा नेटलर डंक ओके असतं. तर याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड नसतं, याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड असतं. ओके, पुन्हा हिस्टॅमाइन असतं, ऑक्झॅलिक ऍसिड असतं. ओके, तर बाकीचे महत्वाचे तुम्ही एकदा गो थ्रू करून घ्या, कोणत्या याच्यात कोणते बघा. ओके, चला आपण वाचून घेऊयात. तर व्हिनेगर मध्ये असतं ऍसिटिक ऍसिड. चिंच मध्ये काय आहे, तर टार्टारिक ऍसिड. सोर, आंबट दूध म्हणजे दही, लॅक्टिक ऍसिड. कीटकांचा डंक, मॅथनाइन ऍसिड. संत्री, सायट्रिक ऍसिड. टोमॅटो, ऑक्झॅलिक ऍसिड. याच्यावरती आपल्याला पुन्हा प्रश्न आहे का, लिंबू, सायट्रिक ऍसिड. ऍसिड म्हणजे काय, जो ब्ल्यू लिटमस रेड करतो, ज्याची टेस्ट सुअर आहे. रिॲक्ट विथ मेटल, मेटल सोबत रिॲक्ट झालं काय होतं, हे रिलीज करतं हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस रिलीज करतो जेव्हा मेटल. ऍसिड प्लस मेटल इक्वल्स टू हायड्रोजन गॅस. ऍसिड प्लस बेस इक्वल्स टू सॉल्ट. लक्षात ठेवा या दोन रिॲक्शन. पुढचा प्रश्न, विधाने पहा. लोकसभेतील पारित न झालेला परंतु राज्यसभेतील प्रलंबित झालेले विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यावर व्यपंगत होतो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे व्यपंगत होत नाही. सदने संस्थागित झाल्यानंतर संसदेतील प्रलंबित विधेयके व्यपंगत होतात. तर मित्रांनो, हे दोन्ही विधान चुकीचं आहे. जर आता ना पहिले एक लक्षात ठेवा, आपण याच्यावर डिटेल अनालिसिस करू. बिलचे टाईप किती येतात, मनी बिल, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, ऑर्डिनरी बिल आणि फायनान्स बिल. फायनान्स बिल मध्ये टाईप 1, टाईप 2. ओके, आता मनी बिल म्हणलं की आपल्याला माहिती आहे, मनी बिल कोण इंट्रोड्यूस करतो, हा प्रायव्हेट मेंबरच इंट्रोड्यूस करू शकतो. ओके, आता प्रायव्हेट मेंबर, सॉरी प्रायव्हेट नाही, याच्यामध्ये जो मिनिस्टर असतो ना, तोच इंट्रोड्यूस करू शकतो. आणि मिनिस्टर सोडून बाकीचे जे मेंबर असतात त्याला प्रायव्हेट मेंबर असं म्हणतात. ओके, हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशन बिलला ना प्रेसिडेंटची प्रायर परमिशन, म्हणजे याच्यासाठी काय होतं माहितीये का, मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल याला जॉईंट सिटिंग नसते, आर्टिकल 108 मध्ये जी मेन्शन केलेली आहे. ओके, अच्छा, पुढचा आता आता एक एक ना कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता बिल आहेत ना, बिल बिल लॅप्स केव्हा होतात एवढंच लक्षात ठेवून, ह्या कंडिशन सोडल्या ना बाकीच्या केसेस मध्ये बिल लॅप्स होत नाहीत. ओके, जर दोन्ही दोन्ही बघायला गेलं तर काय होणार, आताच्या मोमेंटला तर कन्फ्युजन होऊ शकतं. जर ज्याला माहित असेल वेल अँड गुड आहे. आता याच्यात काय, ओरिजिनेट आणि पेंडिंग लोकसभेतच आहे. हा, म्हणजे सुरुवात पण त्याची तिथंच झाली आणि ते तिथंच पेंडिंग पण आहे, तर लोकसभेतच किंवा राज्यसभेतच, तर ते बिल लॅप्स होतं. हा, ओरिजिनेट झालंय आणि पास बाय राज्यसभा पण पेंडिंग इन लोकसभा. ओरिजिन अँड पास बाय लोकसभा पण पेंडिंग इन राज्यसभा. ह्या केसेस मध्ये बिल लॅप्स होतं. आता बघा, काही झालं तरी एक कंडिशन लक्षात ठेवा, जर ह्या बिलाला प्रेसिडेंटचा जर हात लागला तर ते बिल लॅप्स होत नाही. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे मुद्दा आपल्यासाठी. पुढचा प्रश्न, इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक आंदोलनापैकी जनमानसाला अतिशील करण्याची सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती, तर ती आहे सविनय कायदेभंग चळवळ. ओके, चले जाव चळवळ, क्विट इंडिया मुवमेंट 1942, लॉन्च बाय महात्मा गांधी, वेन क्रिप्स मिशन,
फेल्ड. त्याच्यानंतर हे चलो जाओ मुवमेंट चालू केलं होतं. हे मुंबईमध्ये सुरू झालं होतं गोळीबार मैदानावरती. ओके मित्रांनो, एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की ह्या वेळेस ना क्विट इंडिया मुवमेंटच्या वेळेस ना महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इतर जे लीडर होते ना, प्रॉमिनंट लीडर, यांना जेलमध्ये टाकलेलं होतं. तर काही डॉक्युमेंट्स मध्ये ना ही मुवमेंट महात्मा गांधीजी यांनी जेलमधून चालू केली असं म्हणलेलं आहे, तर काही याच्यामध्ये अं, दुसऱ्यांनी चालू केलेलं आहे असं म्हणलेलं आहे. मला त्यांचं नाव लक्षात येत नाही. तर तुम्ही प्रश्न बघून त्याचं उत्तर देताला, कारण की काही काही प्रश्नामध्ये ऑप्शन्स वरून आपल्याला आन्सर काढावं लागतं. ओके, तसाच एक केस ना UPSCच्या 2018 का 19च्या पेपरमध्ये हा कन्सेप्ट होता मित्रांनो, लोकसभेचा. ओके, सॉरी, महात्मा गांधीजींचा. तर तिथं थोडं बी अवेअर अबाउट दॅट. ओके, आता स्वदेशी वापर, आता स्वदेशी मुवमेंट म्हणलं की कोणते ना, 1905 ते 1911 मध्ये. 1907 मध्ये काय झालं, बेंगालचं पार्टिशन झालं होतं, ज्यावेळेस गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कर्झन. ओके, गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉय होता लॉर्ड कर्झन. आणि स्वदेशी मुवमेंटचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी पुणे आणि बॉम्बे मध्ये केलं होतं. पंजाबमध्ये अजित सिंग, लाला लजपत राय. दिल्लीमध्ये सईद हैदर राजा. आणि मद्रासमध्ये केलं होतं चिदंबरम चिदंबरम पिल्लई यांनी. ओके, सॉरी फॉर द हँड रायटिंग मित्रांनो. अच्छा, सिव्हिल डिसओबिडियंट म्हटलं की आपल्या लक्षात यायला पाहिजे दांडी यात्रा 1930, गांधी इर्विन पॅक्ट, 11 डिमांड ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला काय करायचं आहे की राज्याचा कालानुसार क्रम लावायचा आहे. नागालँड 1963, आंध्र प्रदेश 1953, हरियाणा 1966, महाराष्ट्र 1960. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा 14 स्टेट आणि 6 युनियन टेरिटरीज होती. रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956. आता 2024 मध्ये आपल्याला 28 स्टेट आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणता पर्यायाने एखादी व्यक्ती भारतातील नागरिक बनू शकते? तर मित्रांनो, ऍक्च्युली आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, कारण की हे भूमी अधिकृत झाल्यानंतर वारसा हक्क, ओके, राष्ट्रीयकरणाद्वारे, नोंदणीद्वारे आणि जन्म झाल्यावर. तर हे पाचही पण ऑप्शन बरोबर आहेत, पण ऑप्शन दिलेलं नाही, त्याच्यामुळे जर ABCDE असलं असतं तर बरोबर आहे. आता मी ना तुम्हाला हे आता याच्यात इन्फॉर्मेशन बघा. भूमी अधिकृत झाला म्हणजे बघा, ज्यावेळेस ना भारताने सिक्कीम ला भारतामध्ये विलीन केलं होतं, त्यावेळेस राष्ट्रीयकरण म्हणजे कसं, एखादा माणूस 12 वर्ष भारतात राहिला आणि 12 वर्षानंतर त्याने एक वर्ष प्रोसेसिंग असते, म्हणजे 12 वर्षानंतर तो अप्लाय करू शकतो. तो अप्लाय केल्याच्या 1 वर्षानंतर त्याला ती भारताची नागरिकत्व मिळते. ऑब्विसली रूल्स त्याच्यात एक्सेप्शनल आहेत आणि रूल्स पण आहेत. ओके, तर त्याच्याद्वारे पण आपल्याला नागरिकत्व मिळतं. वारसा हक्काने तर मिळतच आहे मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे. रजिस्ट्रेशनद्वारे होऊ शकतं. जर एखादा इंडियन ओरिजिनचा आहे, त्याला आपण NRI म्हणतो. ओके, तर एखादा इंडियन ओरिजिनचा काय करतो, 7 इयर भारतात राहिला, त्याच्यानंतर अप्लाय करू शकतो. तो फेमस ऍक्टर, काय नाव आहे त्याचं, काहीतरी अक्षय कुमार. ओके, तो पण भारताच्या बाहेर 7 वर्ष म्हणजे कॅनडात राहिला, नंतर त्याने मे बी भारताची सिटीजन साठी अप्लाय केलं होतं. मी लास्ट टाइम ऐकलं होतं, आय डोंट नो ऍक्सेप्ट केली आहे का नाही ते. आणि बाय बर्थ तर माहित राहून आपल्याला माहिती आहे. ओके, तर पुढचा प्रश्न पाहूयात. 2011च्या जनगणनेनुसार राज्यात लोकसंख्या वाढीस कमतरता म्हणजे उणीव कुठे कुठे झाली होती? तर ही उणीव झाली होती कुठे? नागालँड मध्ये. ओके, त्रिपुरामध्ये 14.4 वाढ, गोवा 8.23, अरुणाचल प्रदेशमध्ये 26.03. अरुणाचल प्रदेशमध्ये 2011च्या नुसार सर्वात कमी घनता आहे लोकसंख्येची, 17 स्क्वेअर मीटर. ओके, समथिंग असंच आहे. आता इंडियाची ग्रोथ किती झाली होती 2001च्या तुलनेनं? तर 17.64% न. पुन्हा सर्वात जास्त स्टेट मध्ये कोणत्या स्टेट मधली ग्रोथ झाली होती? तर मेघालयामध्ये 27.95. ओके, त्यानंतर युनियन टेरिटरी दादर, युनियन टेरिटरीच्या याच्यात दादर मध्ये 55.88. ओके, भारतातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार सुरुवात कोणत्या वर्षात झाली व आतापर्यंत किती लोकांना मिळाली आहे? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण 2024च्या
याने बघूयात 2024 मध्ये सध्या तर आपल्याला अं, ब- मित्रांनो याची सुरुवात 1954 ला झाली आणि 2024 पर्यंत 53 लोकांना मिळालेला आहे. ओके. 2020 मध्ये भारतरत्न कोणाला मिळालं नाही. 2024 मध्ये 5 लोकांना भारतरत्न मिळालेला आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे, आपण लक्षात ठेवा. पहिलं भारतरत्न हे सी राजगोपालाचारी यांना मिळालेलं आहे. 2024 मध्ये लक्षात ठेवा बिहारचे सीएम मरणोपरांत कर्पूरी ठाकूर यांना मिळालेला आहे. त्यानंतर अं, लालकृष्ण अडवाणी यांना मिळालेला आहे. पुन्हा फॉर्मर प्राईम मिनिस्टर पी व्ही नरसिम्हा राव, फॉर्मर प्राईम मिनिस्टर चौधरी चरण सिंग आणि पाचवं म्हणजे एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न मिळालेला आहे. एम एस स्वामीनाथन म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? ग्रीन रिव्होल्युशन. ओके. पहिलं ग्रीन रिव्होल्युशन केव्हा झालं होतं, दुसरं ग्रीन रिव्होल्युशन याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता मित्रांनो जर लक्षात ठेवा की मिलिटरीमध्ये हायेस्ट ज्यावेळेस वॉर टाइम असतो ना त्यावेळेस आहे परमवीर चक्र. पहिलं परमवीर चक्र 1947 मध्ये ज्यावेळेस बॅटल ऑफ बडगाम झालं होतं, तर त्याच्यामध्ये मेजर सोमनाथ शर्मा यांना पीव्हीसी मिळालेला आहे. लक्षात ठेवा, महत्वाचे. आणि पीस टाइम मध्ये कोणता पुरस्कार असतो तर ते अशोक चक्र. पुढचा प्रश्न, जयमाला शिलेदार यांच्या संदर्भातील विधाने बघा. तर जयमाला शिलेदार इंदूर येथे जन्म, संगीत अलंकार पदवी त्यांना मिळालेली आहे आणि हे क्लासिकल सिंगर आहेत. ऑप्शन 1 इज करेक्ट. बाकीचं दुसरं स्टेटमेंट चूक आहे. पुढचा प्रश्न, विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेत चालते? विधानसभेचे कामकाज हे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालते. आता विधानसभा म्हणलं की आर्टिकल 170 नुसार विधानसभा बनवायचं असतं. आर्टिकल 188 मध्ये ओथ कोणती भाषा निवडायची ते आर्टिकल 210 मध्ये असते. महाराष्ट्राची महाराष्ट्र फॉर्मेशन किंवा 1 मे 1960 आणि एरिया वाईज महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला आहे, पहिल्या नंबरला राजस्थान, दुसऱ्याला एमपी. आता स्टेट सिम्बॉल बघून घेऊया. महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर इंडियन जायंट स्क्विरल, ज्याला गिलहरी म्हणतो. बर्ड कोणता आहे तर ग्रीन कबूतर. फ्लावर कोणतं आहे तर जारुल आणि ट्री कोणतं आहे? आंबा. नेक्स्ट प्रश्न काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी, उत्तर जरी अनालाइज आहे. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, अॅनालायझिन हे ना एक पेन किलर आहे. पॅरासिटामॉल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय ते. पुढचं लक्षात घ्या. योग्य कोणतं आहे ते विचारले आपल्याला हृदयाबद्दल. तर मित्रांनो हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता ना याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करूयात आपण. बघा एक लक्षात ठेवा, एक स्टॅटिक पार्ट मध्ये ह्युमिंग बर्ड हा ना, हा जो बर्ड आहे ना याला लार्जेस्ट हर्ट आहे पक्षामधल्या. हे का सांगतो मित्रांनो, युपीएससी मध्ये ना 2023च्या पेपरमध्ये असाच प्रश्न विचारलेला आहे अशा टाईपचा की खालीलपैकी कोणतं 4 नाव दिले ते कोणते फिश आहे असं विचारलेलं होतं. तर ह्युमिंग बर्ड आपल्याला हे कन्सेप्ट महत्वाचा ठरतो, लक्षात ठेवा. ओके. आता ना ह्युमन हार्ट म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम म्हणजे काय होतं, ब्लड पंप थ्रू आर्टरीज आणि वेन्स. तर याचे 4 चेंबर आहेत. ओके. तर राईट एट्रियम काय करतं, ब्लड रिसीव्ह करतं. ब्लड रिसीव्ह करतं कोणापासून? ब्लड रिसीव्ह करतं वेन्स आणि काय करतं पंप इनटू राईट वेंट्रिकल. आता राईट वेंट्रिकल कडनं हे ब्लड काय करतं, हे राईट वेंट्रिकल काय करतं, ब्लड रिसीव्ह करतं राईट एट्रियम पासून आणि हे काय करतं, याला ऑक्सिडाइज करतं. ऑक्सिडाइज करतं म्हणजे काय करतं, शुद्ध करतं, वापरण्यायोग्य करतं. मग याच्यानंतर हेच ब्लड लेफ्ट आर्टरियम मध्ये जातं. लेफ्ट आर्टरियम काय करणार, हे ऑक्सिजन झालेलं ब्लड घेणार आणि पंप करतं वेंट्रिकल मध्ये. मग लेफ्ट वेंट्रिकल मध्ये हे याचं काय होणार, हे पंप ऑक्सिजन रिच ब्लड असतं याच्यामध्ये जे मिळालेलं याला लेफ्ट ऍट्रियम पासन. तर हे लेफ्ट ऍट्रियम पासूनच हे ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट करतं. ओके.
आता एवढं लक्षात ठेवा एक कन्सेप्ट, हे लेफ्ट वेट्रियम लेफ्ट वेंट्रिकल आहे ना, हे स्ट्रॉंगेस्ट चेंबर आहे हार्टचं. ओके मित्रांनो, तर हे महत्वाचं कन्सेप्ट मी सजेस्ट करेन युट्यूब वरती ना, तुम्ही कोणतं पण ॲनिमेटेड हार्ट असं टाका, त्याच्यावरती तुम्हाला एकदम प्रॉपर माहिती मिळून जाते. ओके, पुढं म्हणजे ॲनिमेशन दाखवतात ना, तर दाखवल्यावर ते थोडं आपल्या मेमरीत राहतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? चुकीचं विधान आहे त्रिशूळ हे सुपरसॉनिक क्रूज क्षेत्र नाहीये. ओके, त्रिशूळ शॉर्ट रेंज सरफेस टू एअर सुपरसॉनिक मिसाईल आहे. आता लक्षात ठेवा, अग्नी 5 याची रेंज 6000 किलोमीटर, सरफेस टू सरफेस न्यूक्लिअर कॅपेबल बॅलिस्टिक मिसाईल आहे. शौर्य हे सरफेस टू सरफेस शॉर्ट रेंज 750 हायड्रोसोनिक क्षेत्र हायड्रोसोनिक क्रूज मिसाईल आहे. ओके, हे इथं जे आपण त्रिशूळ आहे ना, सुपरसॉनिक म्हणजे सुपरसॉनिक मिसाईल आहे, फक्त एवढंच आहे. आणि सरफेस टू एअर शॉर्ट रेंज रेंज किती आहे? 750 किलोमीटर. मे बी विचारलं जाऊ शकतो, चान्सेस कमी आहेत पण मे बी. धनुष्य अल्प प्रकल्पाचे पल्ल्याचे क्षेत्र शॉर्ट रेंज आहे, सरफेस टू सरफेस. याला जहाजावरती म्हणजे शिपवर माउंट करू शकतो. DRDOच्या IGMDP म्हणजे इंटिग्रल गाइड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, ह्या प्रोग्रामच्या अंडरमध्ये धनुष्य हे मिसाईल चालू केले आहेत. आता IGMDP इंटिग्रल इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, हा प्रोग्राम आपल्या APJ अब्दुल कलाम यांनी चालू केलेला होता, जे की 11वे प्रेसिडेंट आहेत. आणि यांनाच फादर ऑफ, लक्षात ठेवा, फादर ऑफ कंट्रीज मिसाईल मिलिटरी मिसाईल प्रोग्राम, फादर ऑफ कंट्रीज मिलिटरी मिसाईल प्रोग्राम असं पण म्हणतात. पुढचा प्रश्न, फॉस्टर रिसर्च इन्स्टिट्यूट बाबत विधान विचारात घ्या. तर हेच उत्तर आहे. ती उत्तराखंड मध्ये देहरादून येथे आहे आणि 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. ओके, सी आणि डी याचं बरोबर विधान आहे. नेक्स्ट, ऍट मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, साहित्य अकादमी. कारण की ना, एक वर्ष सोडून ना एक्झामिनर हा प्रश्न विचारतोच साहित्य अकादमीवरती. ओके, याचं पहिले उत्तर बघूया आपण काय आहे. तर श्याम मनोहर म्हटलं की काय येतं, यांना 2008 मध्ये मिळालेला आहे. वसंत डहाके 2009, अशोक केळकर यांना 2010 आणि मानिस गोडखसे यांना 2011 मध्ये. आता ना याच्यातली स्टॅटिक माहिती लक्षात घ्या, महत्वाची आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर साहित्य अकादमी गव्हर्नमेंटने 1954 मध्ये इनॉग्रेट केलेला आहे. ही एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे. याच्यामध्ये 24 अवॉर्ड लिटरसी वर्कला देतात. म्हणजे लिटरसी वर्क म्हणजे लिखाण वगैरे असतं ना, साहित्य लिखाण, त्याच्यात देतात. आता याच्यामध्ये 4 महत्वाचे ते बघा. भाष्य सन्मान 1996 ला चालू केलता. व्यास सन्मान जो हिंदी भाषेतल्या लेखनासाठी दिलेला जातो, तो 1991 ला चालू झालेला आहे. सरस्वती सन्मान सर्वात महत्वाचा 1991 ला, जे की शेड्यूल 8 मधल्या ज्या 22 लँग्वेजेस आहेत, त्या 22 लँग्वेज पैकी एखाद्या म्हणजे त्या लँग्वेज मधल्या लेखनासाठी, लिटरेचर वर्क साठी दिलेला जातो. आणि पुढचा आहे एक म्हणजे जनपथ अवॉर्ड, जे की 1961 मध्ये इन्स्टिट्यूट झालेला होता आणि 1965 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. हा भारतातला हायेस्ट लिटररी अवॉर्ड आहे आणि हा पहिला अवॉर्ड कोणाला मिळालेला ते आपण बघणारच आहोत पुढे. ओके, एवढं सांगतो की ते केरळचे आहेत. इफ तुम्हाला माहित असेल तर यू कॅन कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. याच्या आधी पण मी सांगितलेलं खूप वेळेस. पुढचा प्रश्न, ओके, अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनाला मुभा असते? तर ही मुभा असते 15 दिवसाच्या आत.
आता ना 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 3 प्रकारचे प्रश्न कोणते ते बघूयात. एक असतं तारांकित म्हणजे स्टार क्वेश्चन, दुसरं असतं अतारांकित म्हणजे अनस्टार क्वेश्चन आणि तिसरं आहे शॉर्ट नोटीस क्वेश्चन. आता बघा जे स्टार क्वेश्चन असतात ना त्याचं उत्तर आपण ओरली क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो आणि सप्लिमेंटरी म्हणजे एक प्रश्न विचारला होता त्याच्या उत्तरामध्ये दुसरा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. आता अनस्टार जे आहेत ओके अतारांकित याच्यामध्ये कसं असतं आन्सर रिटर्न मध्ये द्यावा लागतं आणि एक पण नो सप्लिमेंटरी क्वेश्चन तुम्ही परत प्रश्न विचारू शकत नाहीत त्यांना. शॉर्ट नोटीस पिरियड नोटीस क्वेश्चन हा 10 दिवसाच्या नोटीस वरती विचारला जाऊ शकतो आणि याचं उत्तर ओरली देतात म्हणजे तोंडी देतात. पहिलं आता हे सगळं काम कोणाचं असतं लोकसभा म्हणलं की स्पीकर आला. स्पीकर म्हणलं की पहिला स्पीकर कोण आहे तर गणेश वासुदेव मावळणकर. आता याच्यावर लक्षात ठेवा की पहिली फिमेल स्पीकर कोण आहे तर मेरा कुमार. दुसरी फिमेल कोण आहे मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आणि ओके 2014 मध्ये त्यांनी केलेलं होतं ही हिंट दिलेली आहे 2014 ते 2019 मध्ये त्या होते. पुढचा प्रश्न नियोजित ऊर्जा प्रकल्पाच्या बद्दल विचारलंय आपल्याला. सुटका सुटका प्रकल्प किती 1400 जैतापूर मिठी विरंदी 66 पोवादा 14 पोवादा आहे 3300. ओके मित्रांनो मेगावॅटची क्षमता तर आपल्या 2024 मध्ये चेंज झालेली असेल याच्यामध्ये पण हे महत्वाचं नाही. आता हे महत्वाचं आहे की हे कुठे आहे मध्य प्रदेश मध्ये. जैतापूर कुठे आहे तर लार्जेस्ट न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट जैतापूर आहे रत्नागिरीमध्ये. मिठी विरंदी हा आहे गुजरात मध्ये होता हा मिठी विरंदी पण गुजरात मधून शिफ्ट झाला आहे आंध्र प्रदेशमध्ये. कोवादा हा प्रोजेक्ट आहे आंध्र प्रदेशमध्ये. ओके तर आपल्याला आता कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा लोकेशन विचारलं जाऊ शकतं. आता न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट कोणकोणते भारतातील आपलं भारतातील ते बघा. कोणती न्यूक्लिअर पॉवर प्लांट तारापूर महाराष्ट्र, रावत भाटिया राजस्थान सॉरी रावत भाटा सॉरी कुडनकुलम तमिळनाडू, कैगा कर्नाटका, काक्रापार गुजरात, कालपक्कम तमिळनाडू आणि ना नारोरा आहे यूपी मध्ये. ओके पुढचा प्रश्न ओके चारा घोटाळ्या संदर्भातील आपल्याला विचारलंय तर लालू प्रसाद यांना दोषी ठरवले. आता हे तर आपल्याला एवढं काय महत्वाचं नाही महत्वाचं आहे उत्तर स्पेशल सीबीआय कोर्ट. आता महत्वाचं याच्यामध्ये काय की हे जो स्पेशल सीबीआय कोर्ट आहे ना तो इस्टॅब्लिश्ड अंडर त्याला पॉवर मिळते इस्टॅब्लिश्ड आणि पॉवर अंडर दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1946 हा महत्वाचा आहे. ओके पुढचा प्रश्न मंगळाकडे जाणाऱ्या 6 देशांची एजन्सी काळक्रमावर काळानुसार लावायचे आपल्याला. तर अमेरिका तर मित्रांनो अमेरिका गेलती 30 मे 1971. रशिया गेली होती 28 मे 1971 म्हणजे. ओके त्यानंतर जपान 1998, युरोपियन स्पेस एजन्सी 2003, चायना 2011 आणि भारत 2013 मंगळयान. ओके तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर रशिया अमेरिका जपान ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा इस्रो इस्रो म्हणलं की हेडक्वार्टर बेंगलुरू 1969 फाउंडिंग कोण आहेत विक्रम साराभाई. नेक्स्ट प्रश्न अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल विचारलंय तर काही आपल्याला रिलेव्हंट नाहीये 2024 साठी हा प्रश्न. आता महत्वाचा प्रश्न आहे भारताच्या अणुऊर्जा आयोगाची अध्यक्षाची कालानुक्रमे मांडणी करा. होमी भाभा फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम सर्वात महत्वाचे आहे. ओके आणि यांनी सुरुवात केलेली आहे ऑप्शन नंबर ए कुठं कुठं सुरू इथे हे 2 कट. आता
विक्रम साराभाई कोण येतं? फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. ओके. होमी बाबा नंतर आहेत विक्रम, इस्रो, होमी बाबा ॲटॉमिक ॲटॉमिक हे फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम. ॲटॉमिक एनर्जी पण म्हणता येते त्यांना. ॲटॉमिक एनर्जी वरती पण त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता राजा रामन्ना हे आहेत ना, तर ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा केव्हा झालं होतं? 1974 ला. आणि ऑपरेशन शक्ती 1988. या दोन्ही प्रोजेक्ट मध्ये राजा रामन्ना यांचं खूप मोठं रोल प्ले केलेला होता. ओके. ऑपरेशन शक्ती 1948च्या वेळेस, 88च्या वेळेस ते अध्यक्ष होते. आणि एन सेटना हे ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा जे पोखरण मध्ये स्टेट टेस्ट केलं होतं 1974 मध्ये, त्याचे चेअरमन हे होते. ॲटॉमिक एनर्जी कमिशन आहे ना, तर ती सेटअप झाली 1948 अंडर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड रिसर्च. आणि ही ॲटॉमिक एनर्जी कमिशन स्थापन करण्यासाठी होमी बाबांचा व्हायटल रोल आहे. ओके. खूप महत्वाचा रोल आहे. मित्रांनो, ओके, नेक्स्ट नेक्स्ट. खालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी वृत्तसंस्था काय म्हणतात न्यूज एजन्सी जगातील सर्वात जुनी आहे? सर्वात जुनी एजन्सी आहे एजन्सी ऑफ फ्रान्स प्रेस. ओके. एजन्सी फ्रान्स प्रेस जी 1835 मध्ये स्थापन झालेली आहे. सॉरी फॉर प्रोनाऊन्स मित्रांनो. आणि आता पुढचा प्रश्न काय महत्वाचा नाही आणि हा पण प्रश्न काय महत्वाचा नाही आहे आपल्यासाठी. ओके. याच्याहून हे नार्कोटिक्सचं बोलतात ना, याच्याहून एक लक्षात ठेवा, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो याची स्थापना 1986 मध्ये झाली होती आणि हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर मध्ये येतं. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद.